नमस्कार. मी डॉक्टर आलोक जत्राटकर. गेली काही वर्ष आपण चौफेरचा दिवाळी विशेषांक घेऊन वाचकांना सादर करतो आहोत. यावर्षी सुद्धा कोरोनाचं संकट जरी असलं तरी सुद्धा चौफेरच्या टीमने विचार केला की ज्या पद्धतीचा दर्जा वाचकांच्या अपेक्षा ज्या पद्धतीने उंचावलेल्या चौफेरकडे पाहण्याच्या, तर त्या पद्धतीनं एक असा विशेषांक घेऊया जो कंटेम्पररी विषयांना घेऊन पुढे जाईल आणि जेणेकरून वाचकांना जे काही भोवतालामध्ये चाललेलं आहे त्याचा एक सर्वंकष आढावा देता येईल. तर त्या दृष्टीने चौफेरनं यंदाच्या आपल्या विशेषांकामध्ये महासत्तांचे म्होरके असा विषय परिसंवादाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण विविध तज्ञांचे लेख, मुलाखती असं घेऊन एक समग्र ह्या महासत्तांचा आढावा आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर याच अनुषंगाने महासत्तांचं आर्थिक घातसूत्र असा एक विषय आमच्या डोक्यात आला आणि घातसूत्र हा शब्द म्हटल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये नाव एकच सामोरे येतं, ते म्हणजे श्री दीपक करंजीकर सर. करंजीकर सर हे अवलिया व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू आहेत, लेखक आहेत, अभिनेते आहेत, उद्योजक आहेत, वक्ते आहेत आणि आता आर्थिक विषयांच्या वरती एक महत्वाचे जगाच्या पटलावरील एक महत्वाचे वक्ते म्हणून ते सामोरे येत आहेत. तर महासत्तांचं आर्थिक घातसूत्र हे समजून घेण्यासाठी आपण आज दीपक करंजीकर सरांना या चर्चेमध्ये, या मुलाखतीसाठी खास निमंत्रित केलं आणि सरांनी आपल्याला वेळ दिला याबद्दल मी सर्वप्रथम चौफेर टीमच्या वतीनं सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो सुरुवातीलाच. आणि सर, तुमचं स्वागत करतो. थँक्यू सो मच. मला आनंद आहे बोलायला तुमच्याशी. थँक्यू सर. मित्रहो, चर्चा दीपक करंजीकर सरांशी होते आहे, तर सुरुवात साहजिकच घातसूत्र पासून होणं स्वाभाविक आहे. सर, घातसूत्रमध्ये आपण जगाच्या गेल्या सुमारे 100 वर्षापूर्वीपासूनच्या एक आर्थिक इतिहासाचा वेध घेतलाय. मुळातच ही गोष्ट खूप वेगळी आहे, कारण इतिहास म्हटलं की सण सणावळ्यांच्या पलीकडे जाण्याची आपली भारतीयांना सवय नाही. आणि ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही जो एक आर्थिक इतिहासाचा वेध घेत असताना रुटीन पातळीवर किंवा रूढ अर्थाने तो तसा वरवरचा इतिहासाचं म्हणता येत नाही, जे अंडर करंट आहेत ते तुम्ही सामोरे आणता आणि सप्रमाण सामोरं आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुमचाच शब्द आहे की ते विश्लेषण नाही, दॅट इज नॉट अनालिसिस, तर ते सिंथेसिस म्हणून तुम्ही मांडता. तर या सिंथेसिस मधून आपल्याला काय वाटतं की जागतिक राजकारणावर एक पोलादी पडद्याआड राहून प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या आणि काहीही करून आपलं अर्थकारण साधणाऱ्या, किंबहुना आपल्या महाप्रचंड आर्थिक लाभापायी कोणताही विधिनिषेध न बाळगता जागतिक राजकारणाला कोणतंही वळण देऊ शकणाऱ्या प्रवृत्तींचा आपण हा जो वेध घेतलाय, तर हे घातसूत्र नेमकं काय आहे आणि ते नेमकं कशा पद्धतीनं काम करतं? काय आहे की महाभारतामध्ये एक प्रसंग आहे द्रौपदी वस्त्रहरणाचा. त्या प्रसंगाच्या वेळेला भीष्माला असं विचारलं गेलं होतं की दुःशासनाने हे केलं, दुर्योधन ते करतोय, सगळे पांडव मुख गिळून गप्प बसलेत कारण जीवतात ते हरलेले आहेत, पण तुम्ही भीष्मराज आहात, तुम्ही पितामह आहात, तुम्हाला हे सगळं चालू असताना काही बोलवत नाही, तुम्हाला हे थांबवता येत नाही, असा एक प्रश्न विचारला होता. बरोबर. उत्तर देताना सांगितलं होतं की अर्थस्य पुरुषो दासा, पुरुष हा अर्थाचा गुलाम आहे. बरोबर. मी दुर्योधनाच्या अर्थ जे दुर्योधनाकडे आहे, पैसा, त्याच्यावर माझं जी उपजीविका चाललेली असल्यामुळे मी त्याचा दास आहे. मला वाटतं भीष्म खरं तर हे एक अत्यंत निकालाबाधित सत्य बोलून गेला होता, जे परदेशातल्या काही शक्तींनी लक्षात ठेवलं पण आपण विसरलो की ज्याच्या हातात आर्थिक नाडे असतात तो त्याचं जग दास असतं. म्हणजे अर्थस्य जगो दासा असं आपण म्हणू पुरुषो दासापेक्षा. बरोबर. आणि त्या खरं आहे. मी अमेरिकेत जेव्हा काम करत होतो वॉल स्ट्रीटवर मर्जर ॲक्विजिशन्स किंवा इतर याच्या संदर्भात, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जरी वॉल स्ट्रीट किती प्रचंड असला, जरी मुक्त बाजार असला, जरी सगळ्या प्रकारचं निओ लिबरलिझम तिथे इम्प्लिमेंट झालं असलं, भांडवलशाही असली, तरी काही शक्ती हे घडवतात. तुम्ही म्हणाल असं कसं तुम्हाला साक्षात्कार झाला? तर एकदा मी न्यूयॉर्कमध्ये असंच एका मित्राबरोबर एका ठिकाणी बसलो होतो. एक स्वीडिश मित्र होता माझा आणि त्या मित्राशी बोलता बोलता विषय निघत होता, तर त्याचा एक जर्मन मित्र तेवढ्यात आला आणि ते दोघं जण काहीतरी विषय त्यांचा सुरू झाला आणि मध्येच त्यांच्या बोलण्यात माझ्या लक्षात आलं की ते टायटॅनिक कोणी बुडवली याच्यावर बोलत होते. तर मला एकदम तो म्हणजे ज्याला आपण शॉक म्हणतो, कल्चरल शॉक होता. तर मी म्हटलं, कारण टायटॅनिकचा एक रोमॅन्टिक पिक्चर बघून मी अमेरिकेत गेलो होतो, मी म्हटलं टायटॅनिक बुडवली?
का बुडाली तुला म्हणायचंय? तो म्हणला नाही बुडवली. मी म्हटलं कसं काय? तो म्हणला मला हे पूर्ण करू दे, मी बोलतोय ते. म्हटलं ते कर, पण मला हे काहीतरी हे गॉसिप आहे किंवा हे काय कॉन्स्पिरन्सी थेअरी आहे, तो एक आवडता शब्द आलाय जन्माला. त्याने एका कागद घेतला, टिश्यू पेपर, त्याच्यावर 3 पुस्तकांची नावं लिहिली. मला सांगितलं हे पुस्तकं वाच आणि मग आपण बोलू जेव्हा तुला वाचून येईल तेव्हा, बिकॉज देन यू विल बी ॲट माय सेम लेवल ऑफ टॉकिंग. मला त्याच्या त्या कॉन्फिडन्सचं भयंकर आश्चर्य वाटलं. त्याच्या त्या एखादा विषय हा पक्का आहे आणि ती धारणा जी होती त्याचं मला भयंकर नवल वाटलं. मी त्याला म्हटलं ठीक आहे, मी ती पुस्तकं वाचली आणि तिथून या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात झाली. तो एक मला मिळालेला शॉक होता. मी ती पुस्तक वाचल्यावर मला लक्षात आलं की अरे हो, टायटॅनिक ही बुडाली नाही, ती बुडवली. आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये जवळपास 482 पुस्तकं मी वाचली. त्यातल्या 150 पुस्तकांची लिस्ट माझ्या पुस्तकात दिलेली आहे, जे जास्तीत जास्त रिफर केलेत. आणि ही कॉन्स्पिरन्सी थेअरी आहे असं मी जे ऐकत होतो त्याची पण मी पुस्तकं वाचली. माझ्या एक लक्षात असं आलं की टायटॅनिक बुडाली का बुडवली हा संभ्रम राहू नये म्हणून टायटॅनिक वॉज सिंक और टायटॅनिक वॉज सॅन्क ही एक कॉन्स्पिरन्सी थेअरीची डॉक्युमेंटरी काढणारे लोक पण हेच आहेत ज्यांनी टायटॅनिक बुडवली. म्हणजे पुढच्या पिढीने शोध घ्यायचा म्हटलं तर त्यांनी हे डॉक्युमेंटरी बघितल्या, ते म्हणतील हे तिलाही घ्यायच्या, ते काय सांगतात लोक बुडवली. म्हणजे चित बी मेरी पट बी मेरा सारखं जे केलं ते आम्हीच केलं, ते झाकण्याकरता आम्ही डॉक्युमेंटरी पण काढल्या की कॉन्स्पिरन्सी थेअरी आहे. तर ते फार मला विलक्षण वाटलं. मग नंतर माझं वाचन त्याच्या निमित्ताने सुरू झालं, त्यात काही पुस्तकांचे रेफरन्स आले. पण नंतर मला बरेचसे मुद्दे फेडरल रिझर्व्ह या अमेरिकन बँकेपाशी येऊन पोहोचले. त्यानंतर थोडंसं मागे पुढे करून सांगतो मी तुम्हाला, ते इंटरेस्टिंग होईल. त्यावर अनुभवच्या एका दिवाळी अंकात एक लेख लिहिला की आपण सारे कळसूत्री बाहुले, त्याचा थोडा उल्लेख केला होता आणि तो लेख खूप गाजला. मला जवळपास 800-850 लोकांच्या ईमेल किंवा फोन आले आणि त्यातल्या सगळ्या 90% लोकांना फेडरल रिझर्व्ह बँक ही खाजगी बँक आहे असं विचारत होते. म्हणजे मला असं लक्षात आलं की त्यांना अवेअर पण नाहीये. म्हणजे मी म्हणतो की माहिती असल्यानंतर त्याच्यावर वाद घालणं हा वेगळी गोष्ट आहे, पण एक वाचक वर्ग आहे माझ्या मराठीतला, दे आर नॉट अवेअर, म्हणजे त्या परिघावर पण ते नाही येत, धाब्यात जाणं बाजूला राहिलं. तर अनअवेअरनेस ते अवेअरनेस ते समजून घेणं आणि ते त्याच्यानंतर त्याच्यावर काय करता येईल याचा विचार करणं इतक्या मोठ्या स्टेप्स आहेत. तर याच्याकरता म्हणून मी म्हटलं की नाही आपण हे लिहिलं पाहिजे आणि मराठीत लिहिलं पाहिजे. घातसूत्र हे नाव रंगनाथ पठारे सरांनी दिलंय त्या पुस्तकाला. एक घाताचं सूत्र आहे आणि मला असं वाटलं की हे लिहिलं पाहिजे. आता कसं आहे, ही 400-450 पुस्तकं जी वाचली त्याच्यानंतर मी कुमार केतकरांची पण याच्यावर चर्चा केली. कुमार केतकरांनी तर मला वाटतं 9/11 घडलं तेव्हा त्यावेळी ते लोकसत्तेचे संपादक होते, पण त्यांनी एका फ्रान्सच्या दैनिकाचा हवाला देत ते घडवलं कोणी याच्यावर एक अग्रलेख लोकसत्तेचा लिहिला होता. त्याच्यावर खूप टीका झाली होती. मी तो तेव्हा तिथे वाचला होता. पण मी त्या 9/11 पण शोधायला सुरुवात केली. असं करत 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 माझ्या लक्षात असं आलं की ट्रम्पचं सत्तेवर येणं इथपर्यंत मी आलो, कारण 2016 तोपर्यंत आलो. तर 1912 टायटॅनिक बुडाली ते आणि 2016 104 वर्षामध्ये जे काय घडलं तर कसं काय ते तुम्हाला एकदा क्रमाने सांगतो. याचा उहापोह पुस्तकाचा लक्षात येईल की आहे की टायटॅनिक बुडवणं, दुसरं आहे रशियन राज्यक्रांती, दुसरं आहे खरं महायुद्ध पहिलं, मग रशियन राज्यक्रांती, नंतर ग्रेट डिप्रेशन नावाची अमेरिकेत आली महामंदी, त्यानंतर दुसरं महायुद्ध, त्याच्यानंतर IMF आणि वर्ल्ड बँकेची स्थापना होणं, त्यानंतर आखातात तेल सापडण्याची सगळी प्रक्रिया, तेलाचा एक डॉलर गेम, त्यानंतर मग आलेला .com इंटरनेट घोटाळा जो सगळा Y2K पासून सगळे, त्याच्यानंतर 9/11 नंतर ओसामांचं अमेरिकेचं आखातातलं आणि अफगाणिस्तानातलं युद्ध, त्यानंतर ट्रम्प सत्तेवर येणं, म्हणजे ओबामांचं असणं, ओबामा केलेले विविध करार आणि ट्रम्प सत्तेवर येणं, या सगळ्यामध्ये मला असं लक्षात आलं, हे सगळं वाचून काढलं, त्याच्या नोट्स काढल्या. नोट्स काढल्यावर प्रत्येक असे अनालिसिस एक थिअरी असते ना की एखादी गोष्ट कळून घ्यायची असेल तर यू हॅव टू आस्क 10 व्हाय. तर 10 वेळा असं का 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 विचारलं की आपण मूळ कारणाकडे जातो, असा एक सिद्धांत आहे. 10 व्हाईज त्याला म्हणतात, 10 व्हाईज. तर त्याच्यानुसार मी जेव्हा जेव्हा हे वाय करत गेलो तेव्हा ते काही विशिष्ट लोकांपर्यंत दोऱ्या पोचायला लागल्या की अरे हेच, याच्या मागे पण हेच, याच्या मागे पण हेच, असं करत करत ते एक सूत्र तयार झालं की अच्छा या सगळ्या मागे एक सूत्र आहे. आणि नंतर मात्र जेव्हा मी अमेरिकेचा इतिहास, अमेरिकेच्या सगळ्या प्रेसिडेंट्सचा, अगदी लिंकन पासून किंवा नेपोलियनचं वॉटरलूची लढाई, हे सुद्धा अनुषंगाने वाचायला लागलं. मला 7 वर्ष लागली हे पुस्तक लिहायला. तेव्हा लक्षात आलं की नाही असं काहीतरी एक घडतं. म्हणजे आता म्हणून मी मांडणी करताना असं म्हटलं
तर एवढा मोठा पट मांडायचा, तोही आपल्यासारख्या मराठी वाचकाला, ज्याला काही अवेअर नाही, अनभिज्ञ आहेत, हे विषयच माहिती नाही, हो. अशा लोकांपुढे मांडताना तसे मला 3 भाग करायला लागले. एक घटनाक्रमाचा भाग, हो. एक हे कोणी घडवलं त्यांची माहिती, आणि ते घडवण्याकरता त्यांनी कुठल्या संरचना उभ्या केल्या. संरचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आता हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पूल धरणं नाही, हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे संस्था आहेत. मग त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक सुद्धा आहे, त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, हो. त्याच्यामध्ये बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट आहे, त्यात कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशन आहे. अशा सगळ्या संस्था जगभर, CIA आहे, मोसाद आहे, या सगळ्या संस्था उभ्या करत त्यांच्या थ्रू हे घडवलं गेलं, असं एक त्याचं सूत्र तयार झालं. आणि हे घाताचं सूत्र आहे, म्हणजे यांनी घात घडवले. मी असं म्हणणार नाही सॉरी, मी असं म्हणणार नाही की त्यांनी प्लॅन केलं तसंच घडलं. अगदी. काहीतरी डायव्हर्शन येतं, काहीतरी, कारण एवढं कोण नियंत्रण नसतात, पण तरी अंतिम जे ध्येय ते त्यांनी गाठलं कुठल्याही मार्गाने असेल. बरोबर. म्हणजे दुसरं महायुद्ध प्लॅन करताना अनेक गोष्टी घडल्या. पहिल्या महायुद्धाचा तह हे त्याचं एक मेजर कारण होतं. त्यामुळे ते अगोदर त्या तहात घडलेलं होतं. तो तह असा केला गेला की जर्मनी पुन्हा त्याला रिटॅलिएट करेल, आणि बरोबर. त्या अमेरिका सारखी सार्वभौम सत्ता. मग नंतर असं वाचता वाचता मला लक्षात आलं की रॉथशिल्ड नावाचं जे काही एक प्रकरण आहे, त्याच्यावर आपण पुढे येऊ, त्याच्या जो आद्य पुरुष आहे मेयर ॲम्शेल रॉथशिल्ड, त्याचं एक वाक्य त्याच्या त्या रॉथशिल्ड प्रासादावर लिहिलेलं आहे, किंवा बँक ऑफ इंग्लंडच्या रॉथशिल्ड हाऊसवर लिहिलेलं आहे, किंवा अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशनच्या याच्यावर लिहिलेलं आहे की गिव्ह मी अ कंट्रोल ऑफ अ करन्सी ऑफ अ कंट्री अँड आय डोंट केअर हु इज द प्रेसिडेंट. मला देशाच्या चलनाचा ताबा द्या, आणि कोण अध्यक्ष, पंतप्रधान आणि काय निवडून येतो त्याशी मला. याचा अर्थ परत मला त्या भीष्माची आठवण झाली की अर्थस्य जगोदाशा, अर्थस्य पुरुषोदासा, अर्थ माझ्या हातात द्या, बाकी सगळे दास करण्याची माझी ताकद आहे. आणि मग एक एक जसे दुवे उलगडत गेले ते या पुस्तकात येतात. तर हा घातसूत्र असा प्रकार आहे. असं या सगळ्या विषयांना एकत्र गुंफणारं एकही पुस्तक मराठीत काही इंग्रजीत सुद्धा नाही. आणि मला ते मांडायचं का याची पण एक पूर्वपीठिका आहे, ती पण मी प्रश्नोत्तरात सांगेन तुमच्या. पण असं हे घातसूत्र आकाराला आलं, आणि ते 1200 पानी झालं होतं. त्याच्यामध्ये भारताचा काही भाग होता. नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण अमेरिकेत राहून भारताबद्दलचा भाग लिहिणं हे योग्य नाही. आपण त्याकरता भारताबद्दलची वेगळी पुस्तकं, वेगळा अभ्यास, वेगवेगळी मतांतरं वाचली पाहिजे. कारण या 482 पुस्तकात 150 पुस्तकांची जास्तीत जास्त कव्हर झाल्याची यादी मी दिली आहे. पण अशी पुस्तकं आहेत की ज्याला चॅलेंज करणारी, ती पण मी वाचली. पण नंतर काय होतं, आपल्या पुराणात जसं तुम्ही म्हणलात तसं आपल्या पुराणकालीन म्हणजे आपल्या वैदिक संस्कृतीच्या काळात एक प्रथा होती की वाद व्हायचे, चर्चा व्हायच्या, म्हणजे एखादी मांडणी व्हायची, तिचं खंडन व्हायचं, आणि त्यातनं संश्लेषण तयार व्हायचं. विश्लेषण ही फार पेरिफेरियल गोष्ट आहे. टीव्हीवरचे भांडणाचे कार्यक्रम असतात ते विश्लेषण असतात, त्यातनं काही हातात पडत नाही, काही लागत नाही, म्हणजे कोण बरोबर कोण खरं हे कोणालाच कळत नाही. ते कन्फ्युज स्टेटला नेणारे कार्यक्रम असतात. मग माझ्या असं लक्षात आलं की विश्लेषण तुम्हाला गोंधळात टाकतं. तुमचे 2 मुद्दे, माझे 2 मुद्दे घेऊन आपण पुढे जाणं हे संश्लेषण आहे, आणि तो प्रयत्न मी यात केला. कारण शेवटी असं, आता बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराजांचं चरित्र पहिल्यांदा लिहिलं, ते अनेक किल्ल्यांवर गेले. मग त्यांनी लिहिलं त्यातले काही दुवे, कच्चे, पक्के, त्यातले काही रेफरन्स आहे, त्याच्यावर परत बेडेकरांनी लिहिलं, मग जयसिंग पवारांनी लिहिलं, मग आमचे परबांनी लिहिलं. असे अनेक म्हणजे शिवचरित्रकार किंवा इतिहासकार लिहित गेले, आणि त्यातनं मग ते पाणी तुरटी फिरल्यानंतर हळूहळू शुद्ध होत जातं. तर ही प्रोसेस अखंड आहे. मी लिहिलं म्हणजे काय दगडावरची रेख नाही. तुम्ही सगळं ते वाचून सांगू शकता की आमच्याकडे हे असं असं आम्ही वाचलंय. ते तसं व्हायला पाहिजे, म्हणून हे ट्रिगरिंग आहे. आणि हा ट्रिगरिंग पॉईंट म्हणून हे पुस्तक आहे. पण ट्रिगरिंग पॉईंट 960 पानं म्हणजे खूप झालं, पण त्याला काही पर्याय नव्हता. हे इतकं अप्रतिम पुस्तक झालेलं आहे की म्हणजे एकदा तुम्ही हातात घेतलं की जे तुम्ही शिरता. कारण आपल्याच कोल्हापूरच्या कार्यक्रमात ते घेऊन मला माझ्या एका सहकाऱ्यांनी ते प्रेझेंट केलं होतं, आणि ते हातात घेतल्यानंतर शेवटच्या पानापर्यंत म्हणजे कादंबरी सारखं याच्यात झालो. आणि मी जेव्हा ते वास्तव असल्याची जाणीव झाली ना, मग त्यातलं गांभीर्य ते लक्षात आलं आमच्या. सर, आपण या पुस्तकामध्ये कुठल्याही यादीत किंवा नोंदीमध्ये नसलेल्या या ज्या कंपन्यांचा काही उल्लेख केला, त्या आर्थिक लाभासाठी युद्धखोरीला प्रोत्साहन देतात, असा एक महत्वाचा निष्कर्ष म्हणा किंवा सिद्धांत आपण यात मांडलाय, आणि त्याचे सगळे पुरावे पानोपाने आपण दिलेले आहेत. त्याविषयी सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. कसं झालं बघा, म्हणजे थोडंसं मी तर पैशाचा विषय आला की मी थोडं तत्वज्ञानाकडे जाऊन तिकडे येतो. पूर्वी बघा, कृषी संस्कृती जी होती त्याच्यात धन होतं. म्हणजे भूधन, गोधन, मनुष्यधन,
धनत्रयोदशी किंवा धनाची पूजा करणं किंवा धनाची जाणीव असणं, हे सण सगळे त्याच्या जोडलेले आहेत. आपलं दिनक्रम पण आपल्याशी जोडलेलं होतं, आपल्या निसर्ग चक्राशी. त्यात धन होतं. जेव्हा ती इंडस्ट्रीयल कल्चर आलं, औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा माझं असं वाटतं की धनाचं द्रव्य झालं, हो. ते झालं, ते व्हायला लागलं, लिक्विडिटी. ते लिक्विड झालं, ते व्हायला लागलं. आणि जेव्हा ते व्हायला लागलं तेव्हा त्याला मोजायची भानगड सुरू झाली. धन स्थावर दिसत होतं, ते मोजायची गरज नव्हती. हे लिक्विड व्हायला लागलं, मग त्याला एक प्राइस टॅग आला. म्हणून त्या किमती आल्या वस्तूंच्या, औद्योगिक उत्पादनाच्या वस्तूंचा एक प्राइस टॅग आला. पुढे मग धन द्रव्य असा प्रवास नंतर तो जेव्हा हे सगळं, मग ते करन्सी म्हणून चलन आलं, करन्सीचं ज्याला म्हणतो आपण. आपला देश आणखी पुढे गेला, आपण काळं चलन तयार केलंय किंवा आपण एक खोटं चलन पण काही लोकांनी तयार केलं. आणि त्या चलनाचं काय झालं, म्हणून वॉल स्ट्रीट किंवा दलाल स्ट्रीट, जिथे शेअर बाजार, शेअर मार्केट आलं, ती औद्योगिक क्रांतीच्या पुढची क्रांती होती, जी अर्थकारणाशी संबंधित होती. तिथे माझ्या असं लक्षात आलं की संपत्तीच तयार होत नाही. संपत्ती कारखानदारीत तयार होते किंवा शेतीत होते. इथे फक्त पेपर मनी हा फिरत राहतो. म्हणजे तुमच्या 24 लिटरचं पाणी एका बादलीत मावलं तर काही पाणी निघतं आणि काही पाणी आत येतं. असं वेगवेगळ्या स्टॉकचे जे पाणी, पैशाचं मूल्य हे चलन शेअर बाजार ठरवतो, तेव्हा तो फक्त पेपर मनी आहे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ज्याची एक मांडणी नीट केली पाहिजे. म्हणजे आपण जे सतत असं म्हणतो की मग पैसा तयार कसा होतो, मग पैशाकडे कसा येतो, तर माझ्या असं लक्षात आलं की युद्ध हा असा एक बिझनेस प्लॅन आहे जो कधीही तोट्यात जात नाही. आता युद्ध बिझनेस प्लॅन म्हटलं की आपल्याला पटत नाही आपल्या उपखंडातल्या माणसांना. याचं कारण आपण युद्ध धर्माशी जोडलंय. पाकिस्तान मुसलमान, भारत हिंदू, असे काहीतरी आपल्या मूर्खाच्या युद्धाच्या कन्सेप्ट आहेत. पण जे घडवतात त्यांना हे लागत नाही, त्यांना एक बिझनेस प्लॅन लागतो, त्याच्याकरता एक संघर्षाचं कारण लागतं. म्हणजे मी नेहमी असं म्हणायचो की वॉल स्ट्रीटवर जे पैसा ज्यांचा आहे, ज्यांच्याकडे लिक्विड पैसा आहे ते, आणि जे पैसा मॅनेज करतात ते ज्यू आहेत. तर वॉल स्ट्रीटवर अरब आणि ज्यू हा झगडा आहे. वॉल स्ट्रीटवर येतो कारण माझा पैसा तू मॅनेज करतो, या वादाचं कसं काय असं मॅनेज मी, पण त्यांना पर्याय नाहीये. त्याचं फनेलिंग सगळं ज्यू मनी मॅनेजर आहेत वॉल स्ट्रीटवर. 800-850 मॅनेजर आहेत ज्यू, जे यांचा पैसा मॅनेज करतात. आणि त्याचे पडसाद उमटतात ते गाझा स्ट्रीपमध्ये उमटतात. मग मला लक्षात आलं त्याला एक दोरी लागते, काहीतरी कारण लागतं. मी का करतो, म्हणून धर्म किंवा वंश किंवा भूगोल किंवा या सगळ्या गोष्टींचं एक कारण म्हणून गरज असते, एक निमित्त म्हणून गरज असते. बरोबर, निमित्त लागतं. धर्माचं निमित्त दिलं की लोक त्या आफूच्या गोळीमध्ये तर्र होऊन राहतात, त्यात ते झगडा करत राहतात. संघर्षाचं कारण आपोआपच तयार होतं. भारत पाकिस्तान संघर्षाचं कारण धर्म आहे, काही कारण नाही ते कारण असायचं. एकाच तिथनं वेगळे झालेले भूभाग आहेत, त्याला फार शांतपणे काय कोणी हँडल करायला पाहिजे त्यावर मी कॉमेंट करणार नाही कसं करायचं. पण ते आपण किती वर्ष संरक्षणावर खर्च केला, 70 वर्ष, तेवढ्यात दोन्ही देश प्रॉस्पर झाले असते. पण ते धर्म हे कारण इतकं ते इंग्रजांनी आपल्या नसात सगळं घेऊन दिलं की त्यातनं काही दुसरं निघालं नाही. म्हणून मग ते लागतं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की जगाने आर्थिक भूगोल तयार झालाय. पूर्वी काय होतं की जगादेशांच्या सीमा होत्या. म्हणजे हा देश या बॉर्डरला संपला, पुढचा देश सुरू झाला. पण पुढे काय झालं, कंपन्यांमुळे आर्थिक सीमा तयार झाल्या. म्हणजे एखादी जनरल इलेक्ट्रिक सारखी अमेरिकन कंपनी किंवा IBM किंवा आणखीन कुठली तरी फ्रेंच कंपनी ही जेव्हा अनेक देशामध्ये आपला कारभार करते तेव्हा त्या देशांच्या सीमा पुसट होत जातात. बरोबर. त्या कंपन्या त्या उपखंडावर राज्य करायला लागतात. त्या देशातले कायदे आपल्याला हवे तसे बदलतात. तिथे कायदे बदलले जात नाहीत, तिथे राष्ट्रप्रमुख बदलतात. आतापर्यंत जगामध्ये जवळपास 55 राष्ट्रप्रमुखांच्या हत्या झाल्यात किंवा ते पदच्युत झालेत. त्याला एक कारण या कंपन्यांचं सगळं राजकारण आहे. म्हणून MNC कंपन्या या एक मोठ्या आहेत. जसं मी उदाहरण माझं देतो नेहमी की ही जी कंपनी आहे F-16 बनवणारी लॉकहीड मार्टिन, याचा मी 1998-99 ला स्टॉक घेतला होता, काहीतरी $17-18 तो 2003 साली मी $800 विकला. म्हणजे त्या लॉकहीड मार्टिनने हा प्रॉफिट का कमवला असं माझ्या लक्षात आल्यानंतर लक्षात आलं की 2001 ला 9/11 झालं, पुढे अफगाणिस्तान, इराक युद्ध, याच्यामध्ये त्या कंपनीचा स्टॉक आपोआप वरती गेला. मग माझ्या लक्षात आलं की युद्ध हा गॅरंटेड इकॉनॉमीला गती देण्याचा एक प्रकार यांनी करून टाकलाय. त्यामुळे मग प्रोडक्शन वाढतं. समजा उद्या आपलं चीनचं युद्ध झालं तर आपण डेफिनेटली आयआरची इकॉनॉमी मागे जाईल, पण मग परत कारखाने पळायला लागतील, परत शस्त्र बनवायला लागतील, आपली इकॉनॉमी मजबूत असेल. आणि आपल्या इकॉनॉमीच्या करन्सीचं गणित जर आपल्याकडे जर फेडरल रिझर्व्ह बँक आपली खासगी बँक असेल तर त्याचं गणित वेगळ्या पद्धतीने फ्युएल होतं. आणि युद्ध हा विषय नसतो.
त्यामुळे मला असं वाटलं की MNC म्हणजे कंपन्यांनी वेगवेगळे कॉर्पोरेशन करून आता पाकिस्तानाची एक कंपनी आहे फौज फाउंडेशन नावाची. त्या कंपनीचा टर्नओव्हर पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. कारण तिचा उद्योग हा आहे की ती शस्त्र पुरवते जगात देशांना, दहशतवादी पुरवते, त्यांचं प्रॉडक्ट आहे ते. आणि फौज फाउंडेशन मध्ये सगळे पाकिस्तानचे जुने सत्ताधीश लष्करशाह रिटायर झालेले त्यांनी ती कंपनी सुरू केली आहे. सो एंटायर पाकिस्तान अम्युनेशन रिक्वायरमेंट इज फनेल थ्रू दॅट कंपनी. अशा ठिकठिकाणी जगात कंपन्या आहेत त्याच्या थ्रू सगळ्या. मग त्यांना काय लागतं की त्यांचं प्रॉडक्ट अम्युनेशन शस्त्र आहे, त्यांचं अम्युनेशन दहशतवादी आहे, मग त्यांना अस्थिरता लागते. त्यांना कुठलं तरी असे कुठले तरी दोर लागतात ज्या ठिकाणी अनरेस्ट क्रिएट करता येईल. मग ते कधीतरी तेल असतं, कधीतरी धर्म असतो, कधीतरी वंश असतो, कधी आता अझरबैजानचं झालंय ते कुठेतरी मागे सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर घेतलेला एक तुकडा, त्याच्यावरच सगळं मारामारी, ख्रिश्चन आणि मुस्लिम ते बेसिक युद्ध आहे. तर हे सगळं सुरू झालं आणि हे सगळं त्या पद्धतीने चालतं. गॉडफादर मध्ये तेच तर दाखवलंय की सगळ्या चर्चेसला फंड करणारे सिसिली बेटावरचे माफिया आहेत इटाली मधल्या, ते अगदी स्पष्ट दाखवलंय. तर हे सगळं जगात, त्यामुळे टेररिझम जो असतो हा बोथ साइड फंडिंग करतो. तो मदरशांना फंडिंग करतो टेररिस्ट तयार व्हावे म्हणून, तसं टेररिझमचे शस्त्र खपावी म्हणून अस्थिरता पण फंडिंग तयार करतो. अशा दोन्ही साईडने तो फंड करत असतो. आणि MNC किंवा या जे कॉर्पोरेशन्स आहेत मल्टीनॅशनल, त्यांनी याच्यात फार मोठी भूमिका बजावली आहे. त्या देशांपेक्षा मोठ्या झाल्या आहेत. तुम्ही जगातल्या 100 सगळ्यात मोठ्या अर्थसत्ता काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला 46 देश दिसतील आणि 54 कंपन्या दिसतील. बरोबर. IBM किंवा एक्सॉन मोबाईल सारख्या कंपनीचा टर्नओव्हर हा काही देशांच्या GDP पेक्षा जास्त असतो. आता देश काय फक्त GDP प्रोडक्शन करणार नाही, देश एक संस्कृती असते. मग यात सगळ्या संस्कृती लयाला गेल्या आणि कंपन्या काय करू शकतात याचं एक उत्तम उदाहरण जगातलं म्हणजे रवांडा नावाचा देश आहे. एक कृषी संस्कृतीवरचा देश, अत्यंत फर्टाईल जमिनीचा, त्यांनी विविध पिकं घेणारा, आपल्यासारखी अनेक पिकं घेणारा, बहुजिन्सी जैविक संपदा असलेला, ते त्यांनी कॉफी लावली. कॉफीचे भाव वाढायला लागले, तिथे शेतकऱ्यांना प्रचंड पैसा मिळाला आणि एक दिवस कॉफीचे भाव कोसळले, ते शेतकरी बेघर झाले, तिकडे दंगली झाल्या. 90 लाख लोकसंख्या देशामध्ये 10 लाख माणसं केवळ याच्यात मेली, जेनोसाइड मध्ये मेली. तिथे लोकांनी बंड केलं, त्या बंडांना फ्रान्सने सैन्य पुरवलं, अमेरिकेने सेना पुरवली, असं करत करत तो देश पूर्ण माती झाला. एक कंपनी काय करू शकते हे त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. खरंय. सर, आपण रॉथशिल्ड, फेडरल बँक, जागतिक नाणेनिधी, वर्ल्ड बँक, नाफ्टा, GNP ह्या सगळ्यांचेच जे हितसंबंध आहेत ते फार कुशलतेनं यामध्ये उलगडून दाखवलेले आहेत. जगातल्या आर्थिक ताकदीची ही एक महाकाय आणि अत्यंत गुंतागुंतीची अशी संरचना आहे. त्याला ते न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणतात असं आपण आपल्या पुस्तकात म्हटलंय. तर ही संरचना कशी बॅकएंडला काम करते, म्हणजे आता तुम्ही त्याचं स्वरूप एक सांगितलं, कशा पद्धतीचं हे विविंग होतं? एक त्यांचं काय ठरलंय की जगातल्या सगळ्या देशांच्या चलनाचा ताबा घ्यायचा. चलनाचा ताबा आला की देशाचा ताबा आला, जे मी तुम्हाला सांगितलं त्यांचं ते आद्य वाक्य आहे. त्या पद्धतीने त्यांनी अमेरिकेत फेडरल बँक काढली, बँक ऑफ इंग्लंड पण खासगी बँक आहे, फ्रेंच बँक पण खासगी बँक आहे, नेदरलँडची बँक पण या सगळ्या खासगी बँक आहेत. यांच्याकडे देशाचं चलन छापायचा अधिकार आहे. अमेरिकेचं चलन हे बँका छापतात, ट्रेझरी छापत नाही. सही ट्रेझरी सेक्रेटरीची असेल, पण त्या चलनावर काय लिहिलेलं आहे, आपल्या नोटेवर काय लिहिलेलं असतं, मैं धारक को ₹100 अदा करने का वचन देता हूं. आय प्रॉमिस, इट्स अ प्रॉमिसरी नोट. इफ ती नोट कोणी नाकारली त्याला अनबेलेबल जेल आहे, त्याला शिक्षा आहे, जेलमध्ये जाऊ शकतो. ते नाकारणं हा राजद्रोहाचा गुन्हा आहे. पण त्यांच्या नोटेवर काय लिहिलंय, दिस इज अ लिगल टेंडर फॉर ऑल पब्लिक अँड प्रायव्हेट डेब्ट्स. हे अमेरिकेच्या डॉलर नोटेवरचं वाक्य आहे. अमेरिकेच्या $1 नोटेवर आणखीन ती त्यांची एक वन वर्ल्ड ऑर्डर असं एक स्पॅनिश वाक्यच आहे ज्याचा अर्थ वन वर्ल्ड ऑर्डर असा आहे. त्यांना एकजिन्सी जग करायचं आहे. त्यांना जग असं करायचं की एका पद्धतीचं जीवन होईल आणि त्यात जे बसणार नाही ते आपोआप मृत्युमुखी पडतील किंवा नाम. आता तुम्हाला असं म्हटलं की लोकांना वाटतं असं कुठे आहे का, कारण बऱ्याच लोकांना काय असतं, एक मला मोठे अर्थतज्ञ मागे भारतात भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की असं काही नाही हो, तुम्ही हे काय नवीन काहीतरी सांगता, असं आम्ही चर्चा करत होतो. मी त्यांना म्हटलं नाही सर, असं आहे, कारण हे 9/11चे टॉवर जे पडले त्यानंतर जो टॉवर उभा राहिलाय त्या टॉवरवर वन वर्ल्ड ऑर्डर टॉवर असं नाव आहे. एक आत्ता जो टॉवर उभा आहे म्हटलं, आणि त्यांना उदाहरण सांगितलं, ते नाही म्हणले. ते म्हणले असं काही नसतं. मी म्हटलं तुमचं कशी धारणा आहे माहिती का, म्हटलं सर की नागरिक शास्त्राच्या पुस्तकाप्रमाणे संसदेचं कामकाज चालतं. हे इतकं तुम्ही सोपं करून टाकतं नाहीये. खूप कॉम्प्लिकेशन आंतरप्रवाह असतात. आणि यांनी काय केलं, मग संस्था उभ्या केल्या.
नुसतं असं होत नाही ना. मग एक वर्ल्ड बँक, आता वर्ल्डचं चलन एक हवं तर एक वर्ल्ड बँक पाहिजे. त्यामुळे ब्रिटन वूडला एक कॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जग सावरत असताना एका बँकेची निर्मिती झाली, ती वर्ल्ड बँक. आणि कर्ज देणाऱ्या एका संस्थेची निर्मिती झाली, ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आता वर्ल्ड बँकेवर प्रभुत्व अमेरिकेचं. वर्ल्ड बँकेचं वोटिंग पॅटर्न बघा, त्यात सगळ्यात जास्त वोट अमेरिकेला आहे, कारण अमेरिका सगळ्यात मोठा देश, या शतकातलं कन्झम्पशन इंजिन, त्या चलनावर यांचा ताबा, त्यामुळे यांनी त्यांच्या टक्केवारी जास्त ठेवली. आणि नाणेनिधी ही कर्ज देणारी संस्था, त्याच्यात पण यांचे शेअर सगळ्यात जास्त. आणि ब्रिटन वूडला त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की सोनं याच्या साठ्यावर चलन छापायची गरज नाही. सोन्या साठ्यावर चलन छापणं हे 56 साली बंद झालंय जगभर. गोल्ड रिझर्व्ह आता मध्ये आपल्याकडे झालं तेव्हा लोक मला विचारतात की 91 साली चंद्रशेखर असताना ते पुन्हा गहाण ठेवलं, ते आपण तेल ठेवलं. कारण तेल, दुसरं त्यांनी अजून एक गोष्ट केली, म्हणजे संस्था उभ्या केल्या बँकेसारख्या. मग जगातल्या सगळ्यात ट्रान्झॅक्शनल जी करन्सी त्याच्यावर अवलंबून तो ट्रान्झॅक्शनल कमोडिटी आली तेल नावाची. मग तेल फक्त डॉलरमध्ये विकलं जातं. म्हणजे तेल सौदी अरेबिया प्रोड्यूस करो, भारत प्रोड्यूस करो, व्हेनेझुएला प्रोड्यूस करो, इराक प्रोड्यूस करो, ऑस्ट्रेलिया प्रोड्यूस करो, ते फक्त US डॉलरमध्ये विकलं जातं. ते 2 ठिकाणी ट्रेड होतं, लंडन आणि न्यूयॉर्क, आणि ते फक्त डॉलरमध्ये होतं. आता प्रोडक्शन माझं उद्या बासमती राईस डॉलरमध्ये ट्रेड झालं तर आपल्याला काय वाटेल, पण तसं अनेक देश वाटतं की जे तेल प्रोड्यूस करतात त्यांना. पण यांची ती वर्ल्ड ऑर्डरचा तो एक भाग आहे की जगाची करन्सी एक असली पाहिजे. आणि त्याच्या मी शेवटी त्याच्याकडे येईलच, पण म्हणून त्यांनी तेलाचा वापर तसा केला की एक करन्सी निर्माण करण्याकरता केला. म्हणजे करन्सी एक करत जायची, करन्सीचं ट्रान्झॅक्शन करणाऱ्या, व्यवहार करणाऱ्या बँका, कर्ज देणाऱ्या बँका एक करत जायच्या. नंतर मरीटाईम करन्सी जी ब्रिटिश पाऊंड करायची, ते अमेरिका ब्रिटिशचं परत हे म्हणून ब्रिटिश पाऊंड. आता इंग्लंड केवढा देश आहे, इंग्लंडमध्ये काय बनतं, इंग्लंड प्रोडक्शन काहीच नाही, पण इंग्लंडची करन्सी का बरं एवढी हाय पाऊंड, कारण ती मरीटाईम ट्रान्झॅक्शनल करन्सी. जी करन्सी जास्त ट्रान्झॅक्ट होते त्याची व्हॅल्यू जास्त स्थिर असते. म्हणून अमेरिकन डॉलर पण स्थिर आहे. 17 ट्रिलियन 21 ट्रिलियन त्यांचा GDP आहे आणि 17 ट्रिलियन त्यांच्यावर कर्ज आहे अमेरिकेवर, पण करन्सी स्ट्रॉंग आहे कारण ते तेल त्याशी जोडलेलं आहे. तर त्यांनी या सगळ्या संरचना अशा उभ्या केल्या की व्यवहार ज्यातनं होणार ते चलनावर आपली मालकी पाहिजे, ज्या संस्थां थ्रू व्यवहार होणार त्या संस्था आपल्या मालकीच्या पाहिजे, म्हणजे आपण तसं जगात घडेल. वन वर्ल्ड ऑर्डरचं आणखीन एक परिमाण आहे. आता याला लोक ऑब्जेक्शन घेतील, याच्यावर चर्चा होतील, वाद होतील. त्यांनी काय केलं की मीडिया, आता 572 चॅनल आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, रुपर्ट मर्डोक नावाचा एक मोठा मीडिया मोगल होऊन गेला. तो मीडिया, रुपर्ट मर्डोक वॉज अ ब्रेनचाइल्ड ऑफ रॉथशिल्ड. तर जगात 500 चॅनलवर त्यांची मालकी आहे. म्हणजे तुम्हाला काय मेसेज द्यायचा हे ते ठरवतात. काहीतरी वाद झाले, कोणी काही वेगळं मत मांडलं की त्याला छेद द्यायला प्रत्येक चॅनलवर चर्चा सुरू होतात. आपण आपल्या देशाच्या संदर्भात पण थोड्या प्रमाणात पाहू शकतो. एखादा विषय असतो त्याच्यावर एक ठराविक पद्धतीने चर्चा सुरू होतात, कारण लोकांचं ब्रेन वॉशिंग करणं हे एक जिन्सी जगाकरता, वन वर्ल्ड ऑर्डर करता अत्यंत गरजेचं महत्वाचं आहे. बरोबर. त्याचा अर्थ असं मी म्हणणार नाही की 7 अब्ज लोक यांचे भक्त होतील, यांचं ऐकतील. नक्कीच 100 कोटी लोक यांचं ऐकणार नाहीत, पण ते विखुरलेले असतील ना. बरोबर. तर एखादा त्यांचं ऐकत नाही असं लक्षात येईल, जे कर्नल गडाफीने केलं. कर्नल गडाफी आणि सद्दाम यांच्या क्रौर्याबद्दल मी कधीच समर्थन करणार नाही, पण त्यांनी गोष्ट अशी म्हटली होती की आमची करन्सी आमचं ते, आणि त्यामुळे त्यांना जायला लागलं. गडाफीने दिनार काढले होते, गोल्ड दिनार, त्याला जावं लागलं. सद्दाम हुसेन म्हणला होता तुम्ही तुमचे रुपया घेऊन या, तेल घेऊन जा. हे कोण डॉलर म्हणे मला सांगणार तेल द्या म्हणून. सद्दामला जावं लागलं. तर या ज्यांनी याला विरोध केला ते हुकुमशाह यांनी मोडून काढले. ते सार्वभौम नेते त्या देशाचे मोडून काढले, त्यांच्या राजवटी उद्ध्वस्त केल्या. त्याच्याकरता अमेरिकन सैन्य तैनाती फौज आहे, ब्रिटिश सैन्य तैनाती फौज आहे, नाटोची फौज तैनाती आहे, कारण त्यांना रसद पुरवणाऱ्या बँका यांच्या मालकीच्या आहेत. अशा पद्धतीने राज्यकर्त्यांच्या बँका, राज्यकर्त्यांचं सगळा त्यांचं असलेलं लिंकिंग, त्याच्या युनो सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, याच्यावर सगळ्यावर प्रभुत्व करत जे आपल्याला हवं ते जगात घडवून आणणं ही वन वर्ल्ड ऑर्डरची संज्ञा संकल्पना आहे. आणि ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी पण झाली आहे. 100% ती कधी यशस्वी होणार नाही. त्याचं कारण जग दिसतं तेवढं जास्त वैविध्याचं आहे. त्याला आणखी उद्या एन्व्हायरमेंटचं आता एक डायमेन्शन आलंय, त्याच्यावर खूप चळवळी होत आहेत. ते असं काहीतरी प्रॉडक्ट काढतील की जो पर्यावरणाचा पण त्यांचा ताबा त्यांच्या हातात असेल, तुमच्या हातात येणार नाही. बरोबर. म्हणून मध्ये ग्रीन पार्टी जी अमेरिकेमध्ये फ्लो झाली होती पर्यावरण चळवळ वाढल्यावर, कारण तेव्हा एक घोषणा होती, तुम्हाला आठवत असेल, वी वॉन्ट ट्रीज, वी डोंट वॉन्ट बुश. म्हणजे आम्हाला झुडपं नकोत, आम्हाला वृक्ष हवेत. त्यांनी बुशचा उपयोग केला. ग्रीन पार्टी
त्यांनी फंडिंग करून इलेक्शन मध्ये उतरवलं. जे म्हणून जे असेल ते घोडे माझे आहेत, त्या घोड्यांवर माझा ताबा आहे, अशी ही वन वर्ल्ड ऑर्डर आहे. आणि ती अमेरिकन डॉलरच्या नोटेवर स्पॅनिश भाषेत पिरॅमिड नावाचं चित्र आहे मागे, त्याच्यावर ते लिहिलेलं आहे वन वर्ल्ड ऑर्डर, शब्द नाही. सर, ह्याच पार्श्वभूमीवरती आता आपण थोडस पुढे येऊया, आपल्या विषयाकडे येऊयात, की आज घडीला अमेरिकेत ट्रम्प असतील, रशियामध्ये पुतीन आहेत, चायनामध्ये जिनपिंग आहेत, जपानमध्ये शिंजो आबे आहेत, उत्तर कोरियाचा किम जोंग उन आहे आणि भारतामध्ये नरेंद्र मोदी येत आहेत. तर या व्यक्ती आता स्वतःला जागतिक महासत्तांचे एक महत्वाचे म्होरके म्हणून प्रस्थापित करतायत, किंबहुना काहींनी केलेलंही आहे. तर जिनपिंग आणि पुतीन यांनी तर स्वतःला अध्यक्ष म्हणूनही घोषित केलंय. तर या महासत्तांची ही दिशा कोणती आहे, की आपण म्हणतात त्याप्रमाणे यामागे सुद्धा तेच वर्तुळ काम करतंय, आणि असेल तर मग त्याची कार्यपद्धती कशी? आता आपण एक एक देश बघू. अमेरिकेचं आता याच्यात फक्त एक फरक आपण असा केला पाहिजे, जो आता तरी आहे, पुढचं मला नरेंद्र मोदी, ट्रम्प आणि शिंझो आबे जपानचे, हे तिघही लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते. बरोबर, वोटिंग केलंय. निश्चित. तुम्हाला ते पटो न पटो, पण लोकशाही पद्धतीने 100% आलेले आहेत. त्यांच्याशी यांचे संधान असणं हा वेगळा विषय, पण ते निवडून लोकांमधनं आले. पुतीनची आणि जिनपिंगची केस स्पेसिफिकली वेगळी आहे. जिनपिंग यांनी ठराव करून घेतले आपल्या देशाच्या, जसं यांनी ड्युमोत केलाय आणि यांनी पोलिट ब्युरोत केलाय, की आम्ही तहआयात अध्यक्ष राहू. त्यांनी सांगितलं काय जगाला, की यापुढे डील करायचं असेल देशाबद्दल तर मी सगळ्यात बक स्टॉप्स हिअर, बाकी कोणी येण्याची शक्यता नाही, जोपर्यंत मी जिवंत, यू हॅव टू डील विथ मी, हा त्या ठरावाचा अर्थ आहे. आता काय असतं की चीन, म्हणजे समजा मागच्या शतकात अमेरिका सर्वत म्हणजे सगळ्या जगाचं ड्रायव्हिंग इंजिन होतं. कन्झम्पशन मॉडेल असेल, लष्करी मॉडेल असेल, कुठले याच्यामुळे जसं 9/11 घडलं आणि अमेरिका 10 वर्ष युद्धात गुंतली, तसं ते मॉडेल शिफ्ट झालं आशियाकडे. आता गंमत अशी झाली की जेव्हा अमेरिका युद्धात गुंतली होती, तेव्हा चीनने त्या 10 वर्षाचा खूप फायदा उठवला आणि आपले प्रचंड हातपाय पसरले. बरोबर. आता कन्झम्पशन हे जे असतं किंवा कन्झ्युम करणं, कन्झ्युमर जो बेस असतो तो क्रयशक्तीशी निगडीत असतो, परचेसिंग शक्तीशी. त्या देशातलं लोकांचं उत्पन्न वाढलं दरडोई तर ते पैसा खर्च करतात आणि विकत घेतात, त्यांना काय द्यायचं हे ठरवतात. आता चीन हे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे आल्यानंतर चीनने आपला माल जो बनवत होते तो खपवता आपल्या लोकांना पण जगातल्या गोष्टी घेण्याची, तो एक्सचेंज असतोच व्यापारामध्ये, तो कमी जास्त असेल आणि चीन पुढे आला. आणि नंतर जर चीन पुढे आलेला एक मोठा आशियातला शक्तिशाली देश, जी जगातली 2 नंबरची अर्थव्यवस्था आहे, चीनचा GDP 12 ट्रिलियन आहे, म्हणजे आपल्या 4 पट आहे. त्यामुळे मोठी महासत्ता आणि अमेरिकेचं 21 ट्रिलियन, दोघांमध्ये 9 ट्रिलियनचा फरक असला. रशिया कदाचित आपल्या खाली आहे GDP मध्ये, पण रशियामध्ये जी खनिज संपत्ती ती जगाच्या काही टक्के आहे. रशियातलं तेल, म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर रशियाच्या तेलामुळे रशियाचा GDP खूप वाढला होता, तेव्हा अमेरिकेने तेलाचा इम्पोर्ट कमी केला आणि तेलाचे भाव लागले आणि रशियाचा GDP वरती गेला, तो खाली आला. त्यामुळे तेल त्यांनी हत्यार म्हणून वापरलं. तर जिनपिंग आणि पुतीन पासून 2000% धोका आहे, कारण त्यांच्याशी डील करायचं आणि तर बाकी 140 कोटी चीनी जनतेचं काय, हा प्रश्न उत्तर जिनपिंग देत नाहीत, तितके ते ब्रुटल पद्धतीने त्या जागेवर बसले. रशियाशी डील करायचं, रशियाच्या खनिज संपत्तीचं काय, दुसऱ्या कोणाकडून घेता येणार नाही, कॉर्पोरेशन तिथे जाता येईल नाही, दुसरी कंपनी जाणार नाही, कुठले करार होणार नाहीत, ते पुतीन ठरवेल. त्यामुळे ते दोघं जण अत्यंत धोका आहे आणि ती धोकादायक गोष्ट आहे. आता कदाचित ट्रम्प या इलेक्शनला काय होतं माहित नाही, पण ट्रम्प कसे सत्तेवर आले, माझ्या पुस्तकात मी सांगितलंय, अमेरिकन अध्यक्ष हा एनिवे पपेट आहे. नंतर उरला देश चौथा तुमच्या याच्याप्रमाणे अमेरिका, जपान. जपानमध्ये सुद्धा असंच आहे की बँक ऑफ जपान आणि भारताची रिझर्व्ह बँक, जपानची रिझर्व्ह बँक या मात्र यांच्या मालकीच्या नाहीत. या बँका देशाच्या मालकीच्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताला अर्थमंत्री आहे. भारतामध्ये बँक चलन छापत नाही, सरकारची ट्रेझरी चलन छापते. त्यामुळे भारत अजून तरी खूप वेगळा आहे आणि जपान पण अजूनही खूप वेगळा आहे. जपानने काय केलं, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान बेचिराग केल्यावर त्याचं रिपेंड म्हणून त्यांनी जपानमध्ये रेल्वे उभारून दिली. तसं जपानमधल्या उद्योगांना सगळं प्रकारचं आर्थिक बळ पुरवलं, कारण आपल्यामुळे ती माणसं नामशेष झाली, तर आपण त्यांना उभं केलं पाहिजे या भूमिकेतनं ते केलं. किंवा एक नवीन मार्केट चायनाला पॅरलल उभं करण्याचा प्रयत्न केला, कारण जपान तसा शक्तिशाली देश आहे उद्योग म्हणून. पण जपानला सेना अमेरिकेची आहे, जपानकडे स्वतःची सेना ठेवायचा आतापर्यंत अधिकार नव्हता. अमेरिकन सेनांचं रक्षण करेल असं होतं.
भारत आणि जपान हे दोन देश मात्र अजूनही वेगळे आहेत आशियाच्या पटलावर. भारत अजूनही वेगळा आहे आणि मला आता असं वाटतं जे आत्मनिर्भर म्हणून मोदींनी सांगितलं याची लोक टीका करतात. राजकारण सोडून द्या, आपल्या पक्षाशी काही संबंध नाही, आपण अर्थकारणातून बघतो. मोदींनी एक देश एका टप्प्यावर गेल्यानंतर तो आतमध्ये वळवायचा प्रयत्न केला. आता काल मी असं ऐकलं की रेफ्रिजरेटर आणि काय एअर कंडिशनरला इम्पोर्टला बंदी देशात. तर आपण डिफेन्स करार जे केले ते देशात बनलं तरच अलाउड नाही तर करणार नाही, असं राफेलला पण सांगितलं, राफेलने ऐकलं. हे जे हे थोडं याला छेद द्यायचा प्रयत्न आहे. आपण छेद देऊ शकू का माहित नाही. याचा अर्थ मोदी काही कोणतरी लौकिक अर्थाने मोठे पुरुष झाले आणि ते रॉथशिल्ड वगैरे चॅलेंज करतील असं अजिबात नाही. त्यांचे संबंध असू शकतात, कदाचित एक वेगळं मॉडेल ट्राय असू शकतो हा वेगळ्या पद्धतीचा आबा आपला राहील असं करण्याकरता. पण मी नेहमी मला लोक विचारतात की भारत कुठे आहे या सगळ्या प्रकरणात. तर मला असं वाटतं की भारताची आर्थिक क्षमता खूप कमी आहे. म्हणजे अमेरिकेचा वॉल स्ट्रीटची मार्केट कॅप ही काही शेकडो ट्रिलियन आहे पर डे आणि आपला जीडीपी 2.9 ट्रिलियन वर्षाचा आहे. त्यामुळे कसं असतं की इतक्या मोठ्या याच्याने फार ओरखडे उमटणार नाही, कारण अजूनही आपल्याकडे 42 कोटी लोकांचं उत्पन्नच नाही, त्यांना क्रयशक्तीच नाही, म्हणून देशांतर्गत डिमांड तयार होत नाही. त्यामुळे आपण ते अजून सांध्यावर आहोत. आता हा सांधा कसा सरकतो याच्यावर ठरेल. याचा अर्थ या सांध्याकडे लक्ष नाही असं अजिबात नाही. तुम्ही बघितलं असेल मनमोहन सिंगांच्या शेवटच्या 4 वर्षापासून ते कालपर्यंत आपल्या भारतामध्ये विविध अर्थसंस्थांचे रेटिंग देण्याची पद्धत, त्याचे प्रमुख भारत देण्याची वेग हा फार वाढलेला आहे. कारण 130 कोटीच्या एज्युकेटेड देशाचं जे मार्केट आहे, लोकशाही आहे, ते फार महत्वाचं वाटतं अनेक कंपन्यांना आणि अनेक युरोपियन देशांना. युरोपियन युनियन करून पाहिलं, युरोपियन युनियनचं काही फारसं घडलं नाही, कारण अमेरिकेने राजशिल्यांना रसद कधी मिळू दिली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की भारताचं स्थान अजून ठरायचं आहे. अजून आपण त्या सरकत्या रंगमंचावर आहोत. जपान तशा अर्थाने सेटल आहे आणि जपान याच्या पुढे ग्रो होऊ शकत नाही. पण जपान मुळातच भौगोलिकदृष्ट्या फार कमी देश आहे, तिथे फारसं काही पिकत नाही, सगळं अन्न बाहेरून आणतात ते. त्यामुळे तो अतिशय डिपेंडंट देश आहे. तर अन्नाबाबतीत दुसऱ्यांवर डिपेंड नसलेला, देशांतर्गत कारखानदारी तयार होण्याची शक्यता असलेला, क्रयशक्ती तयार होण्याची शक्यता असलेला, मार्केट उपलब्ध होण्याची शक्यता असलेला असा भारत एकमेव वेगळा आहे. आणि तो तरुण आहे, तो घडतोय, इट इज इन कुकिंग. तो अजून तो मेल्टिंग पॉट तिथे ठेवलेला आहे, तो अजून हळू तापतोय, अजून त्यातनं काही निर्माण झालेलं नाही. त्यामुळे हे पक्ष, हेच नेते आयुष्यभर राहतील अशी भीती मला आता भारताबद्दल वाटत नाही. ते अजून पॉन व्हायचे नाहीत, कारण आपली एक तर ताकद तेवढी नाही. त्यामुळे आपल्या सेंट्रल एजन्सीज ह्या त्यांच्या हस्तक झालेल्या नाहीत अजून तरी. या सगळ्या 4 जे माझे सूत्रधार आहेत त्यांच्या अजून हस्तक झालेले नाहीत, पण त्या पुढे होणार नाहीत अशी काही असं काही सांगता येत नाही. ते कसे आपले फास्ट त्याच्यावर ठरेल. आणि उत्तर कोरियाचं जे काही आहे किम जोंगचं, तर हे प्रकरण काय आता? हे कारण कसं आहे की जागतिक पटलावरती सातत्यानं एक संघर्षाची धग कायम ठेवण्याचं काम हा हुकुमशाह करतोय. तर त्याची नेमकी भूमिका कशी? उत्तर कोरिया हा माझं ऑब्झर्वेशन, आणि ते तुम्हाला बोलताना ऐकताना सोपं वाटेल, ते खूप कॉम्प्लिकेट आहे, पण थोडक्यात सांगायचं तर हे चायनाचं पपेट आहे. उत्तर कोरिया हा चायनाने, साऊथ कोरिया सगळं प्रोटेक्शन अमेरिकेचं आहे. आणि साऊथ कोरिया इफ यू सीन, सॅमसंग विमसंग सगळ्या कंपन्या तिथल्या आहेत. साऊथ कोरियाने तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली, हार्डवेअर मध्ये प्रचंड प्रगती केली, अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन. ते सगळं घडायचं नसेल तर उत्तर कोरियाला एका विविक्षित दिशेने थ्रेट म्हणून निर्माण केलं पाहिजे, म्हणजे तो अमेरिकेला इनडायरेक्टली थ्रेट असतो. अशा पद्धतीने चायनाने त्याच्याकडे बघितलं. प्रतिशहाच्या ह्याच्यातून चायनाचं निगोसिएशन असतं उत्तर कोरियाबद्दल नेहमी. म्हणजे त्याच्या समितीत, म्हणजे ट्रम्प हा पहिला असा नेता निघाला एका अर्थाने की जो डायरेक्ट त्याच्याशी बोलला विदाऊट चायनीज काउंटर पार्ट. तो पण एक छेद होता चायनाच्या प्रस्तावित समीकरणाला. लोकांनी ट्रम्पला किती शिव्या देऊ देत, पण त्यांनी तो प्रयत्न केला, जो घडला. त्यानंतर ते थोड्या वेळ गप्प झालं. त्यामुळे ते चायनाचं पपेट आहे. चायनाने त्याला वाढवलं आहे. एखादी बकरी जशी आपण वाढवतो, जेव्हा लागेल तेव्हा कापून खाता येईल, किंवा तिला एखादा कुत्रा वाढवतो त्याला भुंकायला सोडता येईल, अशा पद्धतीचं राजकारण. त्याला अनेक जिओ पॉलिटिकल डायमेन्शन आहेत जे अर्थकारणाचे आहेत. पण रशियावरती असताना उत्तर कोरियाला चीनने आणि नंतर रशियाने पण त्याला साथ दिली. त्या दोघांनी त्याचा अहंकार फुलवला. पण ते म्हणजे मॅडमॅन्स हँड मध्ये ते अण्वस्त्र आहेत. ती अण्वस्त्र पुरवली पाकिस्तानने, त्या कादिर, त्या शास्त्रज्ञाने खान. ते पण सगळं मेडिटेशन त्याचं झालं. त्यामुळे त्यांनी अण्वस्त्र त्याच्यामुळे बनवली. दुसरा त्यांचा प्रयत्न इराणचा होता,
हो. जो ओबामांनी वेगळ्या पद्धतीने हाणून पाडायचा प्रयत्न केला. त्यामुळे कोरिया हे पपेट आहे. कोरियाचं स्वतःचं सामर्थ्य किती आहे माहित नाही, म्हणजे एवढं नाहीये की त्याचा थ्रेट असावा. पण आता काय झालंय, अमेरिका चायना संघर्ष सुरू झाल्यामुळे, म्हणजे जेव्हा मालकावरच हल्ला होता तेव्हा ते बाकी सगळे त्यांचे पंटर जे असतात त्यांना कोणी फारतेकडे लक्ष देत नाही. बरोबर आहे. तर सध्या कसं आहे, म्हणजे ही चीनला अंडर एस्टिमेट करणं ही मग तशी अमेरिकेची चूकच होती असं म्हणता येईल, किंवा अमेरिका प्रणित दिशाभूलच होती. फार मोठी दिशाभूल होती. म्हणजे खरं बघा, चीन या अत्यंत पोलादी पडद्यावरच्या देशाला किसिंजर नावाच्या माणसाने, जो या पुस्तकातला एक सूत्रधार आहे स्वतः, हो. एक नाही ना सूत्रधार नाही, एक संरचना आहे ती. बरोबर. किसिंजर इज अ इन्फ्रास्ट्रक्चर. तर त्या माणसाने चीनला आपण बरोबर घेऊन चालू, म्हणजे तो पडद्याआड काही करणार नाही, उद्योग नाही ते करणार नाही, आपल्या पंजाखाली राहील, या हेतूने ते निक्सन हा पहिला प्रेसिडेंट चीनमध्ये उतरला. त्याने माओशी डील केलं, चीनला एकत्र आणलं. पुढच्या 30 वर्षात चीनने अमेरिकेकडून प्रगती काय शिकून घेतली. त्याच्यानंतरच्या 30 वर्षात चीनने अमेरिकेची प्रगती कॉपी करायला सुरुवात केली. बरोबर. आता माझं चीनवर एक 2-3 महिन्यात पुस्तक येईल 500 पानांचं. त्याच्यात चीनने अमेरिकेकडून काय काय चोरलं याची एक जंत्रीच आहे. बरं. म्हणजे चीनवर किती खटले भरलेत एफबीआयने, काय काय त्याचे. तुम्हाला खोटं वाटेल, एकच उदाहरण सांगतो. F-16चं इंजिन पण चीनने चोरलं अमेरिकेहून, ही कंपनीतून, आणि त्यांचं जेट फायटर बनवलं. बरोबर. तर तो देश अमेरिकेने अंडर एस्टिमेट केला, लक्षात दुर्लक्ष झालं. अमेरिकेला असं वाटलं की म्हणजे आपल्या, आता हाँगकाँग एक बंदर ओपन होतं 97 नंतर चीनचं झालं तरी, तिथे चीनने सगळ्या कंपन्या हाँगकाँगमध्ये स्थापन केल्या, आणि हाँगकाँग अमेरिकेचं ओपन ट्रेड होतं. तिथून चीन अत्यंत मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक सगळी सुरू झाली. हे अमेरिकेला लक्षात यायला खूप वेळ लागला. ओबामांच्या लक्षात आलं. ट्रान्स पॅसिफिक ट्रिटी केल्या, ज्या चीनवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला. ट्रम्पने मात्र निर्णायक कुऱ्हाड मारली आणि चायनावर ट्रेडचं हे केलं. अमेरिकन लोकांनी काही दिवस बोंब मारले की आम्हाला, कारण सगळे वॉलमार्ट वगैरे चायनीज यांनी भरलेलं आहे. अमेरिकन लोक म्हणले आम्हाला गोष्टी महाग मिळतील. ट्रम्प म्हणले की काही फरक पडत नाही. म्हणजे नेशन फर्स्ट या पॉलिसी नावाखाली, त्याच्या पॉप्युलरिटीच्या नावाखाली, निवडणुकीच्या नावाखाली काही असेल, पण त्यांनी चायनावर $300 बिलियन टेरिफ लावलं. त्यामुळे चायना एक्सपोर्ट घसरला. चायनाने तो कसा मॅनेज केला, त्याने आपली करन्सी मॅन्युप्युलेट केली, तेवढाच एक्सपोर्ट करन्सी केली. त्यामुळे चीनला एंट्री एस्टिमेट अमेरिकेने केलं, आणि त्या 10 वर्षाच्या युद्ध काळात 12 वर्षाच्या चीन पूर्णपणे दुर्लक्षित झाला. चीनने इतका फायदा उठवला, आज अमेरिकेतल्या जगातल्या 55 बंदरांचा ताबा चीनकडे. म्हणजे महायुद्ध सुरू झालं तर 55 बंदरं चीनच्या मालकीची आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, आता अमेरिकेतलं 2 नंबरचं बंदर लॉस एंजेलिस हे एका कंपनीकडे होतं. त्या कंपनीत 57% शेअर चीनचे होते. बरोबर. अमेरिकेने बदललं, एका ऑस्ट्रेलियन कंपनीला त्या बंदराचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, तर चीनने बिफोर दॅट घाईघाई करून ऑस्ट्रेलियाच्या कंपनीमध्ये 60% शेअर विकत घेतले. बरोबर. तुम्हाला आठवत असेल, कोरोनाच्या काळात ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टर अमेरिकेला गेले, आणि त्यांनी प्रथम एक संसदेत ठराव केला, आणि चीनची सगळी इन्व्हेस्टमेंट 2 वर्षाची कॅन्सल केली वेगवेगळ्या कंपन्यांनी, आणि आता ऑस्ट्रेलियन कंपनी ते बंदर मॅनेज करते. त्यामुळे चीनला अंडर एस्टिमेट, ज्याने पोचलं त्याला डंख मारला चीनने, आणि तो फार परिणामकारक मारला. अमेरिका अक्षरशः, म्हणजे मला आता माहित नाही जर आता चीनचं काही घडलं काही अमेरिकेने, म्हणून ट्रम्प, बायडन, कोणी पंतप्रधान अमेरिकेत प्रेसिडेंट आला तरी त्यांना सुद्धा चीनकडे फार बारकाईने लक्ष द्यायला लागणार, चीनवर कंट्रोल करायला लागणार, आणि कोरोनाने तर सगळ्याच जगाचा विश्वास चीनने गमावला. बरोबर. कोरोनाच्या विषयावरती आपण आलेलोच आहोत, तर मला आपल्याला एक सातत्याने या गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या मध्ये ही सगळ्या जगाला ग्रासणारी कोरोना कॉन्स्पिरसी एक आहे असं वाटतंय की ह्यात षडयंत्राचा एक भाग आहे का, आणि तसं असेल तर मग मात्र त्याचा धोका असा आहे की या पुढील काळात सुद्धा आपल्या समोर अशी संकटांची मालिका ही अशी निर्माण होण्याची शक्यता तुमचा काय त्याच्याबद्दलचा आहे? आता वुहानमध्ये बायोलॉजिकल वॉरफेअर म्हणून हा विषाणू तयार केला गेला, असा एक थेट शास्त्रज्ञ, विविध बायोलॉजिस्टने केलेला आरोप आहे, त्याचे पुरावे आहेत. चीनने हे केलं नाही, त्याला अमेरिकेने पण मदत केली, असा एक आणखीन प्रवाह आहे. पण मला एकंदरीत इतिहास आपण पाहिला तर मला असं वाटतं की अमेरिकेने बायोलॉजिकल वॉरफेअर केलं नाही का हो, कधी केलं. बरोबर. त्यांनी इराक इराण युद्धामध्ये इराकला त्यांनी जैविक अस्त्र पुरवली. बरोबर. त्याच्या फाईल्स सद्दामकडे होत्या, आणि सद्दामकडे रासायनिक अस्त्र आहे म्हणून सद्दामवर हल्ला करायला त्यांनी तेच कारण नंतर 15 वर्षाने वापरलं. जे अमेरिकेचे त्या परराष्ट्र मंत्र्यांनी जे निवेदन केलं होतं, त्यांनी सांगितलं कोलिन पॉवेलने की सद्दामकडे सगळे जैविक अस्त्र, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. खरं तर ते फाईल्स अमेरिकेनेच इराण विरुद्ध त्यांना दिलेले त्याची स्टॉक फाईल्स त्या होत्या. त्यामुळे जैविक अस्त्र हा एक शस्त्राचा भाग आहे, हे तर मान्य.
आता या कोरोनाच्या संदर्भात जणू तो चायनात आधी उद्भवला. चायनातल्या एका डॉक्टर ली नावाच्या माणसाने सप्टेंबरमध्ये मागच्या वर्षी त्याची पहिली उद्रेक झाल्याचं सांगितलं आणि डिसेंबरमध्ये तिथल्या फिश मार्केटमध्ये त्याने सांगितलं की इतकी लोक आजारी पडतायत, हा एक मोठा व्हायरस आहे. तेव्हा त्याला चीनने जेलमध्ये टाकलं आणि त्याला नवीन वर्ष त्यांचं असतं जानेवारीमध्ये, चीनचं ल्युनर इयर, त्यावेळेला त्याला बाहेर काढलं. 2 दिवसात तो कोरोनानेच मेला. बरोबर. म्हणजे त्यामध्ये त्यांनी काय केलं असेल माहित नाही. पण चीनच्या डॉक्टर लीच्या प्रत्येक शहरात लोकांनी फोटो ठेवून त्याला हार घातले आणि त्याला मारलं असं सांगितलं. चायनाचं एकंदरीत कम्युनिस्ट पार्टीचं सगळा पोलादी पडदा बघता आणि त्यांची कॉन्स्पिरन्सी बघता यात काय गॉसिप आहे असं मला वाटत नाही. चायनाने जैविक अस्त्र निर्माण केलं यात काही शंका नाही. मी माझ्या पुस्तकात ते आणखी तपशिलाने मी द्यायचा प्रयत्न केला. आता मी काही चायनात राहत नाही, मी इथे राहतो. जे विविध लोक सांगतात. अजून एक माझ्याकडे डाटा एक पॉईंट असा आला आणि जो एका लोकल तिथल्या एजन्सीकडून आला की वुहान मधले 50 ते 60 लाख फोन, मोबाईल फोन गायब झाले. चायनामध्ये मोबाईल फोन जो असतो तो तुम्हाला ऍक्टिव्हेटच होत नाही जोपर्यंत त्याच्यावर 2 ऍप डाउनलोड होत नाहीत. एक आहे सार्वजनिक वाहतुकीचा ऍप आणि दुसरा आहे मनी ट्रान्झॅक्शन विथ द गव्हर्नमेंटचा ऍप, म्हणजे टॅक्स असतील, रिटर्न असतील, आणखीन काही लेवी असतील त्याचा ऍप. तर या 2 ऍपच्या थ्रू चायना ट्रान्झॅक्ट करतं. म्हणजे चायनीज माणूस कुठे फिरतो याच्यावर सरकारचा ट्रॅक असतो आणि तो काय पैशाचं ट्रान्झॅक्शन करतो याच्यावर सरकारचा ट्रॅक रोज असतो आणि दॅट इज द इन्स्ट्रुमेंट कॉल्ड मोबाईल. त्यामुळे तिथला मोबाईल नंबर कधीच नष्ट होत नाही, कारण तो नसेल तर तो माणूसच गेला याचा अर्थ आहे. याचा अर्थ गेले म्हणजे इतकी माणसं मेली का, तर ते माहित नाही, कारण मध्ये काहीही बाहेर येत नाही. आणि त्याच्या हॉरिबल किस्से माझ्या पुस्तकात असतील जे तिथल्या लोकल लोकांनी रिपोर्ट केले. एक एनडीटी न्यूज नावाचा चॅनल आहे, चायना इन फोकस नावाचा, त्याच्यावर तुम्ही बघा, तुम्हाला इतकी रोजची प्रकरणं सापडतात. आणि चायनाने हे अत्यंत क्रूरपणे चालू ठेवलं. पण हे तडपण्याकरता चायनाने अमेरिकन अनेक विद्यापीठात आणि अनेक रिसर्च संशोधन संस्थांमध्ये आपली स्पाय घुसवले. चायनाने जे स्पाईंग केलं ते सीआयए सारखं स्पाईंग एजन्सी थ्रू केलं नाही. चायनाने जे स्पाईंग केलं ते ऑर्डिनरी चायनी नागरिका थ्रू केलं जगभर. म्हणजे इटालीमध्ये तसेच ते घुसले. तुम्हाला असेल पण वुहानची लोकसंख्या 2.5 कोटी आहे. नवीन वर्षाकरता वुहानहून जवळपास 12 लाख लोकांनी ट्रॅव्हल केलं जगभर. आणि ते ज्या देशात गेले त्या देशामध्ये कोरोनाचा उद्रेक झालाय. हा एक डाटा पॉइंट आहे. बरोबर. इटालीमध्ये 1 लाख लोक गेले ट्रॅव्हल करून. चायनीज न्यू इयर सेलिब्रेट करायला इटालीमध्ये कशाला, ऑस्ट्रेलियात कशाला, अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये 24,000 लोक आले. आता हा डाटा आहे तिकिटांचा की चायनीज फ्ल्यू झाली तिथून आणि त्यांनी ते सेलिब्रेट केलं. मग ते जर केले असतील तिथे ते पॉकेट जगातले सगळ्यात रेड पॉकेट झाले. चायनीज माणसं रशियात गेली नाहीत. चायनीज माणसं ज्या देशात झालं नाही त्या बऱ्याचशा देशात चायनीज माणसं गेल्याच्या नोंदी नाहीत. तो एक सर्व्हे एका एजन्सीने केलेला. त्यामुळे हे तर जैविक अस्त्र होतं. माझं असं मत आहे की ते आधी फुटलं. त्यांचा विषय असा होता की ते जूनमध्ये बाहेर यावं जेणेकरून त्याची एक भयंकर डिव्हास्टेटेड होईल अमेरिका आणि अमेरिकेच्या पुढच्या सगळ्या याची सूत्र आपल्या हातात येतील. कारण चायनाची एक घोषणा अशी आहे, बाय 2025 वर्ल्ड मेड इन चायना, अशी एक घोषणा आहे. या दिशेनंच आता त्यांची सगळी वाटचाल चालू आहे. त्याला आता मोठा ब्रेक लागला. आता हे जसं म्हणून त्यांनी WHO येऊ दिलं नाही. का नाही येऊ दिलं, जर तुम्ही केलं नव्हतं तर. मी एका माणसाशी असं आर्ग्युमेंट केलं, अमेरिकन माणसाशी, की जर चायनाने नसेल केलं तर मग WHO का जाऊ दिलं नाही. तपासून यायचं. मी काही केलंच नाही. उद्या भारतात असेल तर आपण सांगू या आम्ही कुठल्या लॅबमध्ये केला, दाखवा तुम्ही. त्यामुळे ते चायनाची कॉन्स्पिरन्सी नाही, ती फॅक्ट आहे. चायना हॅज क्रिएटेड दिस बायोलॉजिकल वॉरफेअर विच इज डेंजरस दॅन अदर वॉरफेअर. कारण अदर वॉरफेअर मध्ये चायनापेक्षा अमेरिका अजूनही भारी आहे, रशिया अजूनही. त्यामुळे चायना त्यांना त्यात हरवू शकत नाही. त्यांना एक जोडीला अजून पाहिजे होतं की युद्ध करूच, मल्टी बॅलिस्टिक मिसाईल सोडूच, पण एक जैविक युद्ध तयार करू. ते चायनाने केलं असं माझं स्पष्ट मत आहे. ते झालंय, नशीब आपलं. त्याला किती कर्व करता येईल हे मला माहिती, त्याचं आता चाललेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे हा धोका सातत्यानं आता इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्यावरती राहणारच आहे, बाय चायना असेल किंवा बाय इतर देश असतील. हा, म्हणजे आता जैविक युद्ध हा आपल्या जगण्याचा भाग झाला. बरोबर आहे. म्हणजे ब्लॅकआउट करायचे ना युद्धाच्या काळात, युद्धाच्या काळात पुरते ब्लॅकआउट व्हायचे ना. आता आपल्याला हे तोंडावर कायम तोंड ब्लॅकआउट करून फिरायला आपला अवयव झाला. नाही झालंच, तो आपल्या जीवन पद्धतीचाच भाग झाला. सॅनिटायझर, मास्क हे राहिलेच आणि परत अस्पृश्यता नव्यानं आपल्यामध्ये आली सगळ्यांच्या. नव्याने हा एक भाग झालाच त्याच्यामध्ये. सर, आता दुसरा एक मुद्दा महत्वाचा
की आज घडीला जगावर डिजिटल आणि सोशल मीडिया कंपन्या राज्य करतायत असं एक चित्र आहेच आता, ते सार्वत्रिक चित्र आहे. आणि विशेषतः आपल्या पुस्तकामध्ये आपण IBM आणि जूनची कत्तल यामधला जो परस्पर संबंध दाखवून दिला, खरं तर मी ते वाचल्यानंतर आता सुद्धा माझ्या अंगावरती शहार आला. पहिल्यांदा मी अशा कारण जूनची कत्तल ही म्हणजे तो एक मॅसॅकर फार मानवतेला काळिमा फासणार होता आणि त्याच्यासाठीच तंत्रज्ञान देण्यासाठी, नोंदी ठेवण्यासाठी IBM सारखी कंपनी पुढे येते. हाच माझ्यासाठी म्हणजे मी पहिल्यांदाच वाचलं खरं म्हणजे, त्यामध्ये काही हे नाही आणि फार वाईट वाटलं. त्यामुळं त्यावरून अशी शंका यायला वाव आहे की ही वस्तुस्थिती आहे की पुन्हा ह्या सगळ्याच्या मागं म्हणजे आता सगळं काही वेगळं आर्थिक राजकारण ह्याच्या मागं आहे, या कंपन्यांच्या मागे. कसं आहे माहिती का, जसं मी आधी सांगितलं की सोनं हे चलनाचं त्याला बेस म्हणता येईल ते होतं सोनं 56 पर्यंत. नंतरच्या काळात तेल हा चलनाचा पाया झाला. बरोबर. आता डाटा हा चलनाचा पाया आहे खरं. डिजिटल याच्यामध्ये. ज्याच्याकडे डाटा जास्त, डेमोग्राफी जास्त, तो माणूस जगावर राज्य करेल, तो कुठेही पोहोचू शकेल. बरोबर. कारण डाटाच्या माध्यमातून तुम्ही सगळे देश स्कॅन करू शकता. हम्म. तेल गरजेचा भाग होता, हो हो सोनं गरजेचा भाग होता, हो. डाटा हा गरजेचा भाग नाही, हा एक्सचेंजचा भाग आहे. आणि ते म्युच्युअल आहे, हा मोठा फरक. म्हणजे त्याचं जे स्प्रेड आहे तो आणखीन मल्टीडायमेन्शनल आहे. ज्यांच्याकडे गाडी नव्हती तेल वापरत नसतील कदाचित, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेव्हलला सुद्धा मला नाही वापरायचं. अजूनही काही असे लोक आहेत ज्यांनी आयुष्यात कधी तेल म्हणजे हे वापरलेलं नाही, म्हणजे अशी वाहनांचं इंधन हे केलेलं नाही, बायावर चालले आहेत. पण डाटा असा नाही. तुमच्या घरात असलेला फोन, गुगल फोन, हा तुमचे काय काय डिस्कशन चालले ही त्या गुगलवरची सिरी ऐकत असते, ही बॅक्सबी ऐकत असते. आता ती म्हणजे ती काही स्त्री नाही, पण ती जी कोण व्यक्ती आहे ती ऐकत असते. तुमच्या घरात आलेल्या सगळे स्मार्टफोन किंवा 5G कनेक्शन यातनं तुम्ही जे बोलतात, तुम्ही एक प्रयोग करून पहा. तुम्ही घरात बसा, सगळ्यांशी गप्पा मारताना फोन चालू ठेवा आणि विविध हे मी अमेरिकेत अनेक वेळा करून पाहिलंय, मला इथे करून पाहायचंय, पण असेल ते इथे पण आता 5G ला इथे की आपण असं चर्चा करू की आपल्याला जरा फ्रीज घ्यायला पाहिजे मोठा, सॅमसंगचा चांगला आलाय का, यस चांगला आलाय का, असं आपण किंवा एक वेगळं काहीतरी एक इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची अशी आपण चर्चा करून बघू. तुमच्या गुगलच्या इनबॉक्स मध्ये त्या कंपन्यांच्या ऍड यायला सुरुवात होते. बरोबर. तुम्ही ते घरात बोलले होते, हे कोणीतरी नोट केलं. तुम्ही कुठूनही कुठे प्रवास करता, आपण लोकेशन फार सहज वापरतो. तुम्ही कुठून कुठे गेला, काय टाकलं होतं, तुम्ही हॉटेल टाकलं, तुमचे त्या हॉटेलिंग बद्दलचे जाहिराती तुमच्याकडे यायला लागतात. कारण तुम्ही त्यांना सांगत असतात आम्ही हे वापरतोय लोकेशन ट्रॅक करताना. ते लोकेशन त्यांना फक्त ट्रॅक करायचंय, तसं बोलणं ट्रॅक करायचंय. आता याच्यामुळे ही एक सायलेंट, त्याला मी हेरगिरी म्हणत नाही, ते ओपननेसचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला व्हर्च्युअल जगायचंय ना, व्हर्च्युअल फायदे आणि तोटे पण आहे. फायदे असतात जवळ आलं वगैरे, ते आपण गाणं अनेक वर्ष गातोय, जग जवळ आलं, एक खेळ झालं. त्याचा तोटा हा आहे की आता काही भिंत राहिलेलं नाही. बरोबर. आता कानात बोलणं संपला विषय, आता काही कानाबिनात बोलत नाही आपण. तोंडात तुम्ही कुठेही बोला तिकडे त्याच्याच कानात जातं ते ऐकू. बरोबर. तुम्ही त्याला ऐकू जातं, ज्याच्याबद्दल नाही बोलत त्याला ऐकू जातं. त्यामुळे देर इज नो व्हर्च्युअल रूम वेअर नथिंग विल बी ट्रान्समिटेड अननोईंगली ट्रान्समिशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डिजिटल हे जे आहे आता याचे फायदे आपण बघतोय, तोटे आगामी काळात बघू. आता हुवाई कंपनीला जे बॅन केलं, तुम्ही ती का इतर देशांनी बॅन केलं याचं डॉक्युमेंट वाचा, इंटरनेटवर आहे ते. त्याचं बेसिक कारण हेरगिरी आहे. तर मला नाही प्रश्न पडू शकतो तुम्हाला की 5G टेक्नॉलॉजी वापरायची आहे ना, मग हेरगिरीचा काय विषय आला, तर हे मी सांगतोय ती हेरगिरी. कारण दे आर कलेक्टिंग डाटा, वेन यू आर गिव्हिंग यू सम डाटा, दे आर ऑल्सो कनेक्टिंग डाटा. तुम्ही देतायत आणि घेतायत, आणि मग तो डाटा ते वापरणार तुमच्या आवडीनिवडी करता, तुमच्या सवयींकरता, त्या बदलण्याकरता, सवयी लावण्याकरता, सवयी तोडण्याकरता, सवयीचा समूह तयार करण्याकरता आणि विशिष्ट प्रकारच्या गोष्टी जास्त विकल्या जाण्याकरता ते वापरत राहणार. मतं तयार होणार हळूहळू. बरोबर. रिबॉकचे बूट घातले की तुझ्या पायात रिबॉक, माझ्या पायात रिबॉक, असं आपण गमतीने म्हणतो. पुढचं वाक्य आपण जे म्हणत नाही, तुझं माझं मत एक आता प्रत्येक विषयाचं आपण मॅचिंग. बरोबर. मध्ये मत मॅचिंग होणं हा आपल्या अस्तित्वाचा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण वेगवेगळी मतं असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. बहुजींची समाज असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. सगळे एकाच मठाचे भक्त झाले तर मग काही गरज वन वर्ल्ड ऑर्डरचे आपण झालं, मग राज्यकर्ता परत कोणी असो.
आता बरोबर. करंट चलन नसेल तर आता पुढे फेडरल बँका आणून चलनवर ताबा घेणार नाही, आता डाटावर ताबा घेतील. हा डाटावरती ताबा. बरोबर आहे. आता त्यांचा जर भारताचा डाटा ताब्यात आला तर भारताचं चलन तुम्ही छापत राहा कागद, त्यांना काही घेणं नाही. तेव्हा अमेरिकेच्या वेळेला हा डाटा ताब्यात नव्हता म्हणून त्यांनी डॉलर ताब्यात घेतला. आता डाटा आहे डाटा म्हणून सगळ्या जगाचा. काही काही गोष्टी म्हणजे या सोशल मीडिया कंपन्या यांचे मोनोपोली लॉज, यांचे प्रायव्हसी लॉजला होणारे धोके, या सगळ्याचा आता विचार करणं भाग आहे आणि हे सगळं सांभाळणं भाग आहे. त्यामुळे देशांतर्गत डाटा कंपन्या, त्या डाटाचे एक फायरवॉलच्या रिस्ट्रिक्शन्स, कारण कसं असतं आधी सोय डेव्हलप होते, हो हो. आधी रस्ता डेव्हलप होतो ना, आणि मग ट्रॅफिक झाल्यावर सिग्नल लावतात. बरोबर. तसं आधी डाटा वापरायला सुरुवात होऊन जाते, मग म्हणतात अरे सगळं वापरताय आता मग फायरवॉल टाका. तोपर्यंत ते फायरवॉलला भोकं पाडणारा डाटा त्या डिजिटलचा गोष्ट आहे. तुम्हाला रस्ता ते मग आता घ्या, पायवाट नको ना, तर मोठे हायवे घ्या, आता मग तुम्ही टाकत बसा फायरवॉल, मरून जाल तरी टाकता येणार नाही. बरोबर आहे. आमच्या ताब्यात आला. खरंय. सर थोडंसं भारताकडे वळूया आता याच अनुषंगाने. भारतातली विप्रो, इन्फोसिस सारख्या कंपन्या एकीकडे आयटी सेक्टर मधल्या सॉफ्टवेअर हार्डवेअर एक्सपोर्ट मध्ये एक प्रकारे अमेरिकेसाठी आउटसोर्सिंगचं काम करतायत. मात्र थेट सक्षम भारतीय तंत्रज्ञान निर्मिती करण्यात त्या कमी पडतायत का त्यांच्या समोरचे काही प्रश्न वेगळे आहेत? म्हणजे आपल्या सिद्धांताच्या अंगानं या बाबतीत एकूण भारतीय कंपन्यांच्या ह्या वर्तन व्यवहाराकडे आपण कशा पद्धतीनं पाहता, आणि त्याचप्रमाणे जे अनिवासी भारतीय या विविध कंपन्यांच्या वरिष्ठ पदांवर वगैरे आहेत तर त्यांच्याकडे बघूनच आपण समाधान मानतो, ही बाब कितपत योग्य आहे? मला ह्या दोन्ही गोष्टीतला एक संबंध आपल्याकडून समजून घ्यायचा. 91 साली जेव्हा आपण ग्लोबलायझेशन नावाच्या गोष्टीला आपले दरवाजे उघडले तेव्हा आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पण इंग्लिश जाणणारा एक काही क्लास होता, म्हणजे तरुण त्यांना इंग्लिश कळत होतं, म्हणून आपण सर्व्हिसेसचं बोट पकडलं. आपण कारखानदारीचं बोट पकडलं असतं जे आपल्या देशाला सगळ्यात सोयीचं होतं, कारण हा श्रमसंस्कृतीचा देश आहे, निसर्गाशी जोडलेला देश आहे. श्रम हे आपलं अजूनही लोकांना, तुम्ही बघा 90% लोकांना कष्ट करावं, 2 घास सुखाने खावे, झोपावे, असं आपल्याकडे जनरली डीएनए आहे समाजाचा. काही मोजके लोकांना वाटतं झटपट रंगारी व्हावं, रात्रीतून पैसे मिळवावे, सगळ्यांना असं वाटत नाही. पण तेव्हा आपण कारखानदारीचं बोट पकडू शकलो नाही, कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, वीज पाणी बिजलीच नव्हतं, वीज पाणी आणि सडक हेच नव्हतं. त्यामुळे आपण ते पकडू शकलो नाही, आपण सर्व्हिसेस पकडलं. मग या कंपन्या निर्माण झाल्या की आपण जगाला सर्व्हिस द्यायला लागलो. इंग्लिश बोलता येणं, इंग्लिशचं कोड येणं, कॉम्प्युटरायझेशनचं लवकर शिकणं, तरुण पिढी जास्त, या सगळ्या फायद्यामुळे सरकारने दिलेल्या सवलती आपण फार $100 बिलियन इतकं एक्सपोर्ट करायला सुरुवात केली आउटसोर्सिंगच्या याचा, म्हणजे सर्व्हिसेसचा. सर्व्हिसेस रेव्हेन्यू एकदम देशाच्या जीडीपीत वाढला. ती काय वाईट गोष्ट नव्हती. व्हायला काय हवं होतं पुढे, की या देशातला जर 65% लोक शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असतील, म्हणजे सर्व्हिसेसवरती अवलंबित लोकसंख्या 20% आहे आणि त्याचा वाटा 60% आहे जीडीपीतला, आणि शेतीवर प्रत्यक्ष अवलंबून लोक 62%, जीडीपीतला वाटा 12%. तर ही गॅप होती की मी शेतीकडे लक्ष दिलं तर जास्तीत जास्त लोकांना सुखी करू शकेल देशातल्या, याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. म्हणजे या ज्या टेक्निकल कंपन्या होत्या यांनी शेतकऱ्यांकरता काही केलं असतं, शेतकऱ्यांकरता शेतमालाकरता काही, आत्ता कुठे विधेयक येऊन ते एपीएमसी वगैरे दलाल जरा बंद होतील, पण डाटा इथे तुम्हाला काय टमाटे विकायचे या मार्केटमध्ये हे रेट आहे, असे काही ई चौपाल सारखे ऍप्लिकेशन आले, पण त्याचा प्रसार जे या कंपन्यांनी, भारतीय कंपन्यांनी देशाकरता जास्त केला असता तर कदाचित चित्र बदललं असतं, जे आता सुरू झालंय पाहिजे. आता आपण डिजिटलायझेशनमुळे काय झालंय, आता लोक ते वापरायला लागले, आणि शेतकरी सुद्धा हाताची बोटं मोजता येते, तो साध्या मोबाईल फोनवरून 10 गोष्टी करू शकतोय. त्यामुळे आता म्हणजे सध्या मी तुम्हाला सांगतो, माझ्या एका ठिकाणी शेतावर एका माणसाला सांगितलं काय झालंय, तो रोग पडलाय, तर ते कसं काय पडलाय तो सांगायला लागला. माझ्याबरोबर एक मित्र होता, त्याला त्यातलं कळत होतं, तो म्हणला कशाला चर्चा करतो, फोटो काढून पाठव म्हणलं त्या आळीचा. तर हे त्या अडाणी लोकांना कळायला लागलंय की आता हे शक्य आहे, आपल्याला जास्त काही इकडे तिकडे जायची गरज नाही. हे जर याच्या आता सुरू झालंय त्याला वेळ लागेल. आता या कंपन्यांची तोंड आत वळली, ते आतापर्यंत बाहेरच्या, म्हणजे माझ्या भाषेत दुसऱ्याच्या नळाखाली बसून आंघोळ करत होते, ते नळ कधी बंद होतील माहित नाही. तर आता ते मध्ये वळलेत, आता आपल्या पाणी कसं येईल याचा विचार करायला लागले, त्यामुळे आता बदलेल. मला असं वाटतं की येत्या 2-3 वर्षात डिजिटलायझेशनच्या मुळे आपल्या देशाची, या कंपन्या आणि देश ही सांगड घातली जाईल असं मला खात्री आहे. महिंद्रांनी पण तेच सांगितलं त्या दिवशी की आम्ही देशाकरता करू काय करायचं. ग्रेट.
तर सर, आता एकीकडे भारत कोरोनाशी लढत असल्याच्या काळामध्ये आत्ताच एक बातमी आली, ती म्हणजे लॉकडाऊनच्या काळात रिलायन्सच्या मुकेश अंबानींची जे मिळकत आहे ती दर तासाला 90 कोटी रुपये मिळवत होते. तर ह्या विरोधाभासाकडे आपण कसं पाहता? नाही, काय झालंय, मुकेश अंबानी यांची आता 90 दिवसाला 90 कोटी, तासाला 90 कोटी, हे गणित मला माहित नाही, ते आकडा आलेला असला हो, तो हो, हो. त्याचं मी विश्लेषण अजून बघितलेलं नाही. पण एक शक्य आहे, 5G नेटवर्क ते टाकतायत देशामध्ये, हम्म, आणि हा देश 2013 साली 25 कोटी मोबाईल आयात करत होता. हम्म. आता यावर्षी आपण 5 कोटी मोबाईल निर्यात केले. निर्यात केली. बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा असं घडलंय. या डिमॉनिटायझेशन नंतरच्या सक्तीच्या डिजिटलायझेशनमुळे अनेक ई कॉमर्सच्या गोष्टी खुल्या झाल्या आहेत. हम्म, हम्म, त्यामुळे त्यात काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या ग्रो होणार. हम्म. आता एकटे अंबानी ग्रो झाले का आणखीन 10 कंपन्या झाल्या ते बघायला लागेल. पण मी असं जनरली बघतो की महिंद्रा पण ग्रो झाली आहे 90 कोटी दिवसाला. म्हणजे ज्या कंपन्यांना आता आपण ई कॉमर्स अडॉप्ट केल्यानंतर त्यात त्यांचं ऑलरेडी एस्टॅब्लिश काम होतं, आणि 5G नेटवर्क तर अंबानीकडेच आहे फक्त देशातलं. हो. त्यामुळे त्याच्यात मोनोपोली असणं साहजिक आहे. मोनोपोली अजिबात असायला नको, कारण अंबानी नंतर सुरू होता कामा नये. बरोबर. त्याचं काहीतरी सरकारकडे असेल. त्यामुळे ते ग्रो झाले. त्यात मला त्यांच्यात मॅलिसचं काय त्याचा शोध घेऊ आपण. पण मला असं वाटतं की त्याच वेळेला ते घडलं, ज्या वेळेला डिस्लेशन होत होतं, त्यांच्याकडे त्याचा ताबा होता, ते प्रॉडक्ट त्यांच्याकडे होते, ते देण्याचा पतपुरवठा त्यांच्याकडे होता. जेव्हा बँका एनपीएशी झुंजत होत्या तेव्हा पतपुरवठा अंबानीकडे कदाचित पैसा असेल, रिझर्व्ह मोठ्या प्रमाणात फंडिंग असेल, ज्यात त्यांनी डाटा डिमांड सुद्धा वाढली या 6 महिन्याच्या काळामध्ये. आणि त्यांनी खूप स्टार्टअपला फंडिंगही केलं, अनेक स्टार्टअप विकत घेतल्या, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या अनेक गोष्टींचं त्यांचे कनेक्शन झाले. त्यामुळे कदाचित ते वाढू शकलं असेल, त्यामुळे तो झाला असेल. आता लॉकडाऊन मध्ये काय घडलं, लॉकडाऊनशी संबंध जोडताना ते विधान खूप असं विचित्र वाटतं, बरोबर, पण तसं नाहीये. लॉकडाऊन हा असा पिरियड आहे ज्या काळात सगळ्यात जास्त डिजिटल व्यवहार झाले. बरोबर. कारण लोक पर्सनली भेटू शकत नव्हते. हो, हो, हो. बँकिंग इन्क्लुजन झाल्यामुळे खाते पण होते, डिजिटल व्यवहार जास्त झाले, त्यामुळे त्यांचे डिजिटल व्यवहारातले प्रॉडक्ट याला जास्त बिझनेस मिळाला. आता लॉकडाऊन डिजिटल व्यवहार जास्त झाले, याला अंबानी जबाबदार आहेत का नाही मला माहित नाही. काय अंबानी समर्थक नाही, अंबानी काही असं माझं म्हणणं नाही. प्रश्न असा आहे की त्यात ते कांदा कावळा बसला आणि फांदीला गाठ पडली. डिजिटलायझेशन करत होतो, त्यांच्याकडे त्याचे प्रॉडक्ट होते, त्यांनी कमवलं, महिंद्रांनी पण कमवलं, अनेक कोटकने सगळ्यांनीच पैसे जे त्यात होते सगळ्यांनी ते प्रॉडक्ट मध्ये त्यांनी पैसे कमवले. आणि लॉकडाऊन मध्ये आपण डिजिटलायझेशनकडे गेलो हे खरं आहे. सर, आता थोड्याशा आणखी एक वेगळा विषय या अनुषंगाने विचारतो की संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा मंडळावर भारताला कायम सदस्यत्व देण्यामध्ये अडथळे, भारताच्या संदर्भातले व्हिसा धोरणामध्ये बदल, असं करून भारतासमोरच्या आणि भारतीय जे अमेरिकेत जाण्याचे इच्छुक आहेत त्यांच्या समोरच्या अडचणी वाढवण्याची कामं अमेरिका करत आहे. आणि एकीकडं गोंजारणं, एक भारतात येऊन दौरा करणं, भारतीय पंतप्रधानांची तिकडं स्वागत करणं, असं गोंजारणं, आणि दुसरीकडं अडचणीत आणत राहणं. ह्या अमेरिकी धोरणाच्या संदर्भात भारतीय नेतृत्वानं नेमकी काय भूमिका घ्यायची? म्हणजे हे मी का विचारतोय की एकीकडे हे चीनचं ज्या पद्धतीचं आता धोरण आक्रमकतेचं चाललंय, तर अमेरिका हा त्याला सक्षमपणानं प्रत्युत्तर देऊ शकणारा देश आहे, आणि परत अमेरिकेची भारतासंदर्भातली धोरणं, तर असा जो हा ट्रायंगल आहे, तर ह्याच्यामध्ये भारतीय नेतृत्वाने किंवा भारतानं आता काय भूमिका घ्यावी? थोडं एक करेक्ट असं करतो, आपल्याला सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व पद मिळायला 5 देश जे आहेत ज्यांना व्हेटो आहे, चीन, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड, यातलं चीन सोडून बाकी सगळ्या देशांचा आपल्याला पाठिंबा आहे. पण चीनला व्हेटो असल्यामुळे तो होऊ शकत नाही. म्हणजे अमेरिकेने आपल्याला विरोध केलेला नाही अजिबात. आपल्या सदस्यत्वाकरता अमेरिकेने कधी विरोध केलेला नाही. ठराव अमेरिका मांडणार नाही हे नक्की. ठराव फ्रान्सने मांडलाय, फ्रान्सने मांडलेला आहे एकदा आपल्याकडे. त्यामुळे त्यांचा विरोध फक्त चीनचा आहे, आणि चीनचा विरोध याच्याकरता आहे की वन बेल्ट वन रोड याला आपण पाठिंबा दिलेला नाही, जो चीनचा जगावर ताबा मिळवण्याचा अजून एक रस्ता आहे, महामार्ग आहे त्यांचा. 25-25 मेड इन चायना, वर्ल्ड मेड इन चायना, याच्यातलं एक धोरण जे आहे ते एक धोरण समुद्राचं आहे, ते बंदरं ताब्यात घेतली. दुसरं धोरण रस्ता जमिनीचं आहे, तो वन बेल्ट वन रोड आहे, जो आपण ज्याला सपोर्ट केला नाही. त्यामुळे तो राग आहे. पाकिस्तान हे एखादं भांडणारं कुत्रं असतं किंवा भांडणारं हत्यार असतं, तसं चीन आपल्या विरुद्ध भुंकट ठेवतो.
पाकिस्तानमध्ये इटसेल्फ काही दम आहे असं मला वाटत नाही. पण चीनला एक सतत कोणतरी ओरडाआरडा करत राहून वातावरण चालू ठेवणारा ज्योत से ज्योत ते चलो सारखा एक देश मिळून गेलाय. कारण त्यांनी तो देश तर पाकिस्तान चीनला विकून टाकलाय ग्वादार बंदराकरता. बरोबर. त्यात दुसरं धोरण चीनचं असं आहे की चीनला तेलाकरता भारतीय उपखंडाला वळसा घालून जायला लागतं. बरोबर. ग्वादार बंदर जेव्हा पाकिस्तानचं होईल तेव्हा चीन आहे ना शांघायपर्यंत, आणि आखातातून ग्वादारमध्ये तेल आलं की तिथून तिथे जाईल. म्हणून तो चीन करता रेल रोड फार महत्वाचा आहे. त्याला आपण सातत्याने विरोध केला कारण तो पीओकेतनं जातो. त्यामुळे चीनला आपला विरोध हा आपल्या हिताकरता आहे. त्यामुळे चीन त्याच्या हिताकरता आपल्याला युनोमध्ये विरोध करतो. इतकं सरळ गणित आहे सुरक्षा परिषदेमध्ये. प्रत्येक देश आपले हित बघतो. उद्या कदाचित असं घडेल की चीनचं कंबरड आता चीन इंटरनली खूप अस्वस्थ आहे. चीनमध्ये तुम्हाला माहित नसेल जे फ्लड आले आणि कोरोनाचं काय जे झालं किंवा आणखीन जे काही व्यापार बंद झाला, पण चीनमध्ये आता अन्नधान्याची परिस्थिती बिकट आहे. चीन आत्ता आतून एक्सप्लोर व्हायची शक्यता आहे अजून काही महिन्यांनी, कारण लोक खूप अस्वस्थ आहेत आणि त्या बंडखोरीला हे सगळे तेल पुरवतातच आहे अमेरिका आणि इतर सगळे देश. त्यामुळे जेव्हा चीन वीक होईल तेव्हा आपण एखाद्या व्यापाराच्या अटीवर हे निगोशिएट करू शकतो की त्यांनी आपल्याला कायम सदस्यत्वाचा पाठिंबा द्यावा. हे निगोशिएशनचे टॅक्टिक सुरू होते त्याच्या पुढे चीन भारताशी. चीन आपल्याशी युद्ध करेल आता असं मला वाटत नाही, कारण चीन हिवाळ्यात भारताशी युद्ध करू शकत नाही. माउंटन मध्ये लढण्याची ताकद फक्त जगात भारतीय सैन्यात आहे, आणि दॅट इज थँक्स टू पाकिस्तान. कारण त्यांनी आपली जी सवय 70 वर्ष जिवंत ठेवली आणि चीन त्यामुळे आता हिवाळ्यात युद्ध करणार नाही. त्यामुळे चीनचं हे आहे, इतर लोकांचं नाही. अमेरिकेने आपल्या डेफिनेटली जेव्हा त्यांनी म्हणजे ट्रेड वॉर सुरू झालं चीनशी, तेव्हा भारतातनं येणाऱ्या काही गोष्टींवर टॅक्स नव्हता. जसं हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल, तिला भारतात यायला 300% इम्पोर्ट टॅक्स होता, आणि इथून जे काय मोटरसायकलचे पार्ट निर्यात व्हायचे किंवा आणखीन काही ऑटोमोबाईल त्याला त्यांच्याकडे टॅक्स नव्हता. तर ट्रम्प त्याच्याबद्दल कायम बोंब मारत होता की भारताला का असं आपण झुकतं दिलंय. तर ते झुकतं द्यायचं कारण हे विकसनशील देशांकरता अमेरिकेने ठरवलेलं धोरण होतं. आता ट्रम्पला जुनं काहीच मान्य नाही, कारण तो स्वतःला नव्या मनाचं नव्या युगाचं नवं मनू समजतो स्वतःला. त्यामुळे त्याने म्हणून ते नाकारते, त्याने तिथे आपल्याला छळलं. पण महत्वाच्या विषयावर आता बघा 370 घडलं, आणखी अमेरिका एक शब्दही बोलली नाही. इतक्या फालतू गोष्टींवर अमेरिका रिॲक्ट व्हायची आधी. पंजाब त्या शिखांच्या आंदोलनाच्या वेळेला अमेरिका आपल्याला दमदाट्या करत होती. आता अख्खं राज्य काश्मीर आपण तिथे दर्जा घालवून ते भारतीय संघराज्यात 2 प्रदेश करून घेतले. अमेरिकेची काही रिॲक्शन आली नाही. त्यामुळे मोठ्या याच्यात आपल्याला विरोध करते असं मला वाटत नाही सॅटेलाइट याच्यात, कारण त्यांचा आपला फायदा आहे. चीन असं झाल्यामुळे अमेरिकेला भारताला धरून राहणं भाग आहे. त्यामुळे अमेरिका भारत हा विरोध धोरणात्मक गोष्टींवर नाही, काही प्रॅक्टिकल गोष्टींवर असेल, पण दॅट इज ओके, ते चालू राहतं. बरोबर. सर, ह्या महासत्तांचा हा जो आता एक पंचकोन तयार आहे, तर ह्याचे एकूण जगाच्या भवितव्यावर कुठले दूरगामी परिणाम होतील असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की आता तो शेवटचा प्रश्न हा एकदम घेतो, शेवटाकडे आला असेल तर मला असं वाटतं की आता सगळ्यात मला चिंता आहे की माणूस म्हणून आपली जगण्याची, मानव म्हणून जे आपलं बहुजिन्सी जगणं आहे त्याचा ऱ्हास व्हायची फार मोठी भीती आहे. कारण हे 5 देश, आपला देश त्यात एक असू शकतो. या देशांची धोरणं एकमेकांना पूरक अशी, आणि त्यामुळे देशातल्या संस्कृती ज्या आहेत विविध देशांमधल्या, त्यांचं त्या नामशेष होत जाणं, त्याचं एकजिन्सीकरण होणं, सपाटीकरण होणं, हा खरा तर धोका आहे. तो कदाचित धोका एखाद्या प्रॉडक्टच्या वापरामुळे येऊ शकतो, तो यांत्रिक शेतीमुळे येऊ शकतो का मला माहित नाही, तो अशा कुठल्या तरी एकजिन्सी करणाऱ्या गोष्टीमुळे येऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आता मला असं नेहमी वाटतं की या 5 शक्ती एकत्र येतील आणि जगाचं नुकसान करतील, अशा या शक्ती पण एकत्र नाहीयेत. यांना गुंफणारे जे राष्ट्रीय सूत्रधार आहेत त्यांची काहीतरी वेगळी गणितं सुरू झाली असतील. कदाचित 3ऱ्या महायुद्धा दिशेने पण जग चाललं असेल. कारण शेवटी महायुद्ध म्हणजे काय असतं, तर स्टॉक मार्केटला जेव्हा क्रॅश होतो त्याला एक फायनान्समध्ये शब्द आहे की करेक्शन झालं स्टॉक मार्केटचं. म्हणजे काय म्हणतात, खालीवर सगळं मॅच केलंय. महायुद्ध ही जगाच्या लोकसंख्येचं करेक्शन असतं. महायुद्ध की अनेक लोकसंख्या मेजर म्हणूनच महायुद्धाकडे जग बघत राहील. करेक्शन असतं की जगाचे लोक सरमिसळ होते, उलथापालत होते आणि काहीतरी एक सेटल होतं. जे सेटल करता जे लोक असतात पॉवरमध्ये, तिथे सेटल करताना आपापले हिस्से, आपापले तुकडे नीट बसवून घेतात, जे दोन्ही महायुद्धात झालं. जग 3ऱ्या महायुद्धाकडे जायचा धोका आहे.
तो चीनच्या साम्राज्यवादामुळे नक्की आहे. अमेरिकेच्या आपल्या हातची या शतकातली पकड सुटत चालली म्हणून आहे. युरोपियन युनियन एकत्र येऊन सुद्धा त्यांचा प्रभाव पडला नाही या फ्रस्ट्रेशनमुळे आहे. बरोबर. आणि हे सगळे ताण जरी या 5 मोठे देश दिसत असले तरी या एकमेकांशी यांचे संघर्ष आहेत, सुप्त संघर्ष आहेत, त्यातनं काहीतरी करेक्शन होऊ घातलंय असं माझं मत आहे. आणि मानवजातीचं म्हणाल तर माझ्या पुस्तकातले एक ओळ तुम्हाला एक 4 वाक्य वाचतो जे मी त्यात लिहिले होते, जे मला स्वतःलाच असं वाटलं की हे फार छान त्यातनं बाहेर आलं. ते असं म्हणतो की असं म्हटलं होतं मी, मला अशी भीती वाटते की काही वर्षांनी या पृथ्वीवर एक मोठा दगड असेल ज्याच्यावर लिहिलं असेल, त्या दगडावर काही वर्षाने, हजारो वर्षाने एखादा दगड सापडेल ज्याच्यावर लिहिलं असेल, जे आपल्याला सापडेल त्यावेळेला असतील त्यांना, की एक मानवजात जी आपल्या स्वैर, स्वच्छंदी आणि जैव वैविध्याच्या नैसर्गिक हक्काने जन्मली, वाढली, पसरली, ती काही लोकांच्या खलबतांना ओलीच राहिली आणि मग एकाच प्रकारचं एकजिन्सी आयुष्य जगत त्यांच्या नादारीची शंड फौज होऊन नामशेष झाली किंवा काहीच सत्व नसलेल्या निरुपद्रवी आणि त्यांनी आखून दिलेल्या आयुष्याच्या रिंगणात फिरत राहिली, त्यालाच आपलं स्वातंत्र्य वगैरे मानून त्या मानवजातीच्या माहितीच्या मृत्यूचे हे शिलालेख. तशा शिलालेख लिहिण्याची वेळ येऊ नये खरं तर मानवानं वेळीच सावध व्हावं. या सगळ्यांनी मिळून देशाचं जागतिक पर्यावरण असेल, एकूण संपदा असेल, मानवजात म्हणून हे पुस्तकाचं एक कारण ते आहे की ते अवेअरनेस यावा. हो, मी काही प्रेषित नाही की लोक माझं सांगेल ते ऐकतील, पण याने चर्चा सुरू व्हावी. ते असं आपण काय उभं राहावं. कारण मला नेहमी असं वाटतं, मला एकाने प्रश्न विचारला होता, हे पुस्तक तुम्ही, हे उद्योग तुम्हाला कोणी सांगितले एवढं पुस्तक लिहायचे? एका माणसाने पुण्याला विचारलं, पुणेकर असते, तुम्हाला हे उद्योग कोणी सांगितलं? तुम्ही नट आहात, चांगले ऍक्टिंग करता, ऍक्टिंग करा, हे कशाला काय लिहित बसतं? हे वाचून आम्हाला. मी म्हटलं काय झालं सर, मी हा एक गिल्ट आहे म्हटलं, पर्सनली सांगतो की जन्माला आलो, आम्ही जे वाढलो तर आम्हाला खूप चांगला देश मिळाला आमच्या आई वडिलांना. माणसं चांगली होती, विश्वास ठेवता यायचा, फार सगळ्या गोष्टी विकल्या जात नव्हत्या, कोथिंबीरची कोणी विकत नव्हतं, ताक दही विकत नव्हतं माझ्या लहानपणी, अनेक प्रकारचे कडधान्य धान्य मी खात होतो. आता मी जेव्हा माझ्या मुलांना हा देश देतो, अजून काही वर्षांनी मी 60-70 वर्ष येईल तेव्हा तो देश देईल, तेव्हा मी फार काय वाईट देश दिलाय असं मला वाटत राहील. तो माझा गिल्ट आहे. हा गिल्ट काढायचा माझा प्रयत्न आहे मनातला, अपराधी बनायची. पण साला काय केलं आपल्या 60 वर्षाच्या 50 वर्षात, असा गिल्ट येतो कधीतरी. म्हणून ते लिहिलंय अवेअरनेसचं, ते लोकांनी वाचावं. आणि म्हणलात तसं खऱ्या अर्थाने तुमचा शेवटचा प्रश्न मला फार टच झाला आणि तो खूप छान आहे की माणसाच्या कल्याणाचं काय करता येईल, त्याच्याकरता निदान जे 50चे त्यांनी तरी प्रयत्न करावे. म्हणजे पुढच्या पिढीला आपण परत चांगले देश, चांगली माणसं, चांगला समाज, चांगलं एक बहुजींची सोसायटी देऊ, मल्टी डायमेन्शन तयार होती, आपण त्यांना शहाणपणाकडे घेऊन जाऊ बुद्धिमत्तेपेक्षा, अशी एक आशा आहे. विजडम कडे जिथून सुरुवात आहे तिकडेच आपण घेऊन गेलं पाहिजे. युद्धाकडून बुद्धाकडे जाता आलं तर बरं. अगदी निश्चितपणानं. करंजीकर सर, आज या चौफेरच्या परिसंवादासाठी आपण अत्यंत आपल्या बहुमूल्य शेड्यूल मधून वेळ काढलात, आम्हाला इतका चांगला वेळ दिलात, खूप चांगली चर्चा झाली आणि असंच यापुढे आपण भेटत राहू अशी या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल चौफेरच्या सर्व वाचकांच्या वतीनं, दर्शकांच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मला आनंद वाटला खूप बोलायला, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवाल तुम्ही खूप कष्ट घेऊन प्रश्न काढले. धन्यवाद सर, खूप थँक्यू व्हेरी मच.